नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. आजच्या आपल्या तिसऱ्या दिवसाच्या सेशन मध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 युअर. तर बघा, 5 दिवसाचा वेबिनार आहे. आज तिसरा दिवस आहे. ओके, आणि आजचा दिवस खूप जास्त महत्वाचा आहे. सर्वप्रथम ज्यांचा ज्यांचा अटोनमेंट झालं, शक्तिपात झाला, सर्वांना अभिनंदन. ऍक्टिव्हेशन आपण शिकून झाल्यानंतर करणार आहे. ओके. तर आज आपण काय काय शिकणार आहे बघा. आज तुम्ही जे जे तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम होते, जे तुम्ही पहिल्या दिवशी हजेरी लावली, नात्यांचे प्रॉब्लेम आहे, पैशांचे प्रॉब्लेम आहे, आरोग्याचे प्रॉब्लेम आहे, तर ते प्रॉब्लेम तुमच्या जीवनात का आहे याचे उत्तर तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला ओरा काय असतो, कसा प्रोटेक्ट ठेवायचा ते शिकणार आहे. तुम्ही आजच रेकीला कॉल कसा करायचा, रेकीला इन्वोक कसं करायचं शिकणार आहे. आणि पाणी चार्ज करायचं देखील शिकणार आहे. पाण्याची चव देखील आज तुमच्या हातातून तुम्ही बदलायला शिकणार आहे. ओके, तर खूप इम्पॉर्टंट दिवस आहे. सर्वांचं स्वागत आहे. अगेन टायटन युअर सीट बेल्ट. खूप मजा येणार आहे आणि थोडासा मोठा सेशन राहील. अभ्यास खूप आहे. ओके, कारण आजची जी मी तुम्हाला सांगणार आहे ती प्रॅक्टिस तुम्हाला क्लास झाल्यानंतर देखील पुढे कामात येईल. ओके, चला तर काल काल आपण ज्याचा ज्यांचा शक्तिपात राहिला आहे उद्या करून दिलो. ओके, टेन्शन नका घेऊ शक्तिपाताच. ओके, बघा, काय सांगत होतो मी, असे मध्येच मेसेज आले की लक्ष इकडे तिकडे होऊन जातं. चला, काल आपण जाता जाता घेतलं पास्ट लाईफ मेडिटेशन. चल, कोण कोण असं आहे नाही जमलं, त्याला माफ करणं नाही जमलं, सांगा बरं. आहे का चॅट बॉक्स मध्ये कोणी जमलं नाही जमलं काही सांगा, म्हणजे थोडेसे बोट काम करतील तुमचे. ओके. चला, आहे का कोणी ज्याला नाही जमलं माफ करणं, असं कोणी आहे का? मग मी गृहीत धरतो सगळ्यांना माफ करायला जमलं. हम्म. बघा, केलं माफ. चला, कॉंग्रॅच्युलेशन यशोदा. बघा, खूप अवघड असतं मग. हं? लोकांनी आपल्याला खूप त्रास दिलेला असतो. तर थोडस मी का का ते मेडिटेशन घेतलं आज तुम्हाला हृदय चक्राबद्दल थोडस सांगेल, तेव्हा समजेल. तरीही ज्यांना माफ करायला जमलं नाही त्यांच्यासाठी एक छोटस आपण लाईन घेऊया आणि नंतर आपण आपल्याला आजच्या क्लासला सुरुवात करूया. ओके, चला. थोडं जमलं, थोडं नाही जमलं. ओके, लेट्स सी. हा, चला. 1 मिनिट. एक मिनिट थांबा. नंतर असं वायफाय बंद करूया. ओके, प्रयत्न केला, ठीक आहे. तर स्क्रीन शेअर करतो. बरोबर. हे नाही. लेट मी चेक. बघा, माफ करणं का महत्वाचं बघा. हा, व्हाय फॉरगिव्हनेस इज इम्पॉर्टंट. आता का करायचं मॅम, ज्यांना नाही जमलं लक्षात घ्या. हा, नीट वाचा. ज्यांना तुमच्यावर प्रेम कसं करायचं माहिती नव्हतं त्यांना माफ करायचं आहे, कारण त्यांच्यामुळे आता तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकणार आहे. ज्यांना तुमच्याशी कसं वागायचं हे माहिती नव्हतं त्यांनाही माफ करायचं आहे, कारण त्यांच्यामुळेच तुम्ही आता स्वतःची काळजी घ्यायला शिकणार आहे. ज्यांना कधी तुमच्या स्वप्नावर विश्वास नव्हता त्यांनाही माफ करायचं आहे, कारण त्यांच्यामुळे आता तुम्ही स्वतःला प्रेरणा द्यायला आणि जीवनास पुढे जाण्यास शिकणार आहे. आणि जे कधी तुमच्या वाटचालीत साथ देऊ शकले नाही, अर्धवट सोडून गेले, त्यांनाही माफ करायचं आहे, कारण त्यांच्या अभावामुळेच तुम्ही आता स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकणार आहे. ओके, तर कळेल तुम्हाला हृदय चक्रावर आपण का काम करतो, त्याचं काही रिझन होतं म्हणून ते घेतलेलं आहे. ओके, चला. आता प्रॅक्टिकल्स करायचे ना, आता मी एक ऍक्टिव्हिटी घेणार आहे. आता मी जे पण घेतो त्याच्यासाठी एक रिझन असतं म्हणून घेतो, असं उगीच नाही घेणार. आता ना आपल्याला एक गेम खेळायचा आहे. ओके, मी अगोदरच सांगितलं छोट्या मुलांसारखं बना, इथे कोणी कुणाला ओळखत नाही. हं, तर आता एक गेम खेळायचा आहे, छोटे मुलं खेळतात तसं. त्याच्यासाठी काय लागेल, ज्यांचेही व्हिडिओ बंद आहे, 1 मिनिटाचा गेम आहे. 1 मिनिटासाठी व्हिडिओ ऑन करू शकतात की नाही? दुनियाभरची बिझी असाल, 1 मिनिटानंतर परत व्हिडिओ बंद करा. ओके, मला 1 मिनिटासाठी. चलो, काय झालं नंदा मॅम, वंदना मॅम किती व्यवस्थित दिसत आहे, ठीक आहे, का बंद करतात व्हिडिओ? वर्षा मॅम, भारती मॅम, काय झालं होतं? काय हर्षल सर बसले तर आहे एका ठिकाणी, ऑफिस मध्ये थोडीच आहे. चला, आशा मॅम, काय झालं? सोनम मॅम, इतक्या लेट केलं? कमॉन, 1 मिनिटाचा गेम आहे. 1 मिनिटानंतर खरंच बिझी असेल तर बंद करा.
हं? चला. चांगलेच आहे पूर्वा काळे मॅम. काय झालं, तुम्ही एकदम पोझिशन मध्ये बसले आहेत. चला ठीक आहे. चलो, 1 मिनिटाचा गेम खूप मजेदार आहे, खूप फनी गेम आहे. फनी म्हणजे थोडस आपल्याला फन वे मध्ये घ्यायचं आहे बघा. त्याचं एक कारण आहे. आता गेम कसं आहे बघा, छोट्या मुलांसारखं बनायचं आहे. मी आता एक टायमर लावेल माझ्याकडे. ओके. वन युअर टाइम स्टार्ट नाव बोलेल, त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर एक स्माइल आणायची आहे आणि ती स्माइल ते 60 सेकंड पर्यंत, 1 मिनिटापर्यंत सोडायची नाही आहे. ज्यांनी स्माइल सोडली तो गेम मधून आउट. बघा, याचं रिझन मी तुम्हाला नंतर सांगेल हं. चला. ओके. चला, आता मी टाइमर लावतो इथे. युअर टाइम स्टार्ट नाव. स्माइल. बघू द्या किती चेहरे कसे कसे हॅपी. चला, कविता व्हेरी नाईस. निलेश सर व्हेरी नाईस. चला. ओके. 10 सेकंड झाले. व्हेरी नाईस. तृप्ती मॅम. ओके. तेजस्वी मॅम व्हेरी नाईस. किती छान स्माइल आहे. सुचिता मॅमची पण, सुरेखा मॅमची पण सुंदर. सगळ्यांची स्माइल सुंदर आहे. चला, व्हेरी नाईस. मेघना मॅम. मंगेश सर व्हेरी नाईस. लाजू नका रेणुका मॅम, हसा तुम्ही. चला. श्रेया मॅम बिलकुल लाजायचं नाही. व्हेरी नाईस. निलेश सर इकडे. व्हेरी नाईस. सौजन्या मॅम हसा. 10 सेकंड. भाविका मॅम व्हेरी नाईस. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. थँक्यू सो मच. झालं. ओके. कोणी आउट नाही झालं. ओके. तर आता बघा, का घेतली आता, दुनियाभरचे जे खूप बिझी दिसत होते मला, परत व्हिडिओ बंद केला तरी चालेल, पण ऑन असेल तर खूप फायदा होईल. आज खूप जास्त शिकायचं. ओके. आता बघा, याची मी ऍक्टिव्हिटी का घेतली त्याचं थोड्या वेळानंतर तुम्हाला समजणार आहे. सर्वप्रथम आपण शिकणार आहे ओरा काय असतो, कसा प्रोटेक्ट ठेवायचा, त्याच्यानंतर 7 चक्र शिकणार आहे. ओके. तर सुरुवातीला आपण आता ओरा म्हणजे काय असतो सुरुवात आपण शिकायला घेऊया. ओके. सिलेबस स्टार्ट करूया. तर बघा, ओरा म्हणजे काय. तर बघा, जसं तुमच्या घरात महापुरुषांचे फोटो असतील, तुम्ही बघितलं असेल. आता येशू ख्रिस्त आहे, श्रीकृष्ण आहे, भगवान बुद्ध आहे, भगवान महावीर, गुरु नानक जी आहेत, त्यांच्या मागे तुम्हाला एक प्रकाशाचं वलय दिसतं. मॅक्झिमम ते पांढऱ्या कलरचं किंवा जांभळ्या कलरच असतं. ओके. तर जसं यांचं असतं, हे दिव्य पुरुष आहे, साधनेमध्ये ते खूप डीप लेवलचे आहे म्हणून ते तसं दाखवतात, आपल्याला रिप्रेझेंट करतात. ओके. त्यांचं तसंच जसं त्यांचं आहे त्याच पद्धतीने आपला देखील ओरा असतो, आपलं देखील प्रकाशाचं वलय असतं. ज्याला श्रद्धा अंधश्रद्धा वाटते, आज आपण सगळं काही बघणार आहे. ओके. चला. तर ओरा म्हणजे काय, तर ओरा म्हणजे आपल्या शरीराभोवती असलेलं ऊर्जा क्षेत्र. ओके. तुम्हाला ते फील होईल. थोड्या वेळाने आपण एनर्जी बॉल शिकवणार आहे तेव्हा कळेल. तर हे 7 स्तरांमध्ये विभागले गेले असतात. व्यक्तीचे विचार, भावना आणि आरोग्यावर याचा प्रभाव पडत असतो. आणि ऊर्जेचे संतुलन बिघडल्यास, ओराचं संतुलन बिघडल्यास थकवा, चिंता, निराशा जाणवते. तर बघा, कसं असतं, आता माणसाच्या ओराची सरासरी लांबी शरीराच्या सर्व दिशांना 3 ते 4 फूट असते. मात्र ही लांबी व्यक्तीच्या ऊर्जा पातळीवर, भावना, त्याची आध्यात्मिक साधना आणि त्याच्या आरोग्यानुसार बदलत असते. ओके. ते काही कॉन्स्टंट तशीच राहत नाही. तर कमकुवत किंवा कमी ऊर्जा असलेला ओरा म्हणजे जे लोक बेड रिडन असतात, अगदी मरणासन्न अवस्थेत असतात, खूप ऍडमिट वगैरे असतात हॉस्पिटलमध्ये, त्यांचा ओरा 1 ते 2 फुटावर आलेला असतो. आणि हेल्दी व्यक्ती आहे, योगा करतो, ध्यान करतो, सकाळी उठून जॉगिंगला जातो, त्याचा ओरा 3 ते 6 फूट पर्यंत असतो. आणि जे सशक्त आध्यात्मिक साधक असतात, ध्यान करणारे, रेकी हिलर्स किंवा कुणीही, त्यांचा ओरा 6 ते 12 फूट किंवा त्याच्याहून जास्त असतो. आता ओरा मोजायच्या पण काही टेक्निक असतात, ओरा बघण्याच्या पण टेक्निक्स आहेत. आता नॉर्मली हिलर लोक काय करतात माहिती आहे का, त्यांच्याकडे काही इक्विपमेंट असतात. आता समजा माझ्याकडे हा एल रॉड आहे, तर समजा एखाद्याच्या ओराची लेंथ मोजायची आहे, मग त्याला असं थोडंसं 5-1 मीटरवर उभं करायचं आणि त्याला सांगायचं की हळूहळू तू पुढे पुढे येत जाण्याचं पकडायचं. जेव्हा त्याचं ओरा क्षेत्र याला टच होतं ना, तर ऑटोमॅटिक हा मुवमेंट करायला लागतो आणि ह्या पद्धतीने तुम्ही कुणाची ओराची लेंथ मोजू शकता. हे झालं लेंथ मोजायचं.
आपण बघायचं तेही. तर एकंदरीत ओरा म्हणजे काय असतं माहितीये का? बघा, एखादी व्यक्ती, तुम्ही घरात बसले आहे आणि एखादा पाहुणा येऊन गेला. घरातलं वातावरण चांगलं आहे आणि तो पाहुणा आला, 1 तासासाठी थांबला आणि गेला. त्याच्यानंतर काय होतं? तुमच्या घराचं वातावरण बिघडून जातं. ओके, काय होतं? तुमचा ओरा, घराचा ओरा त्याच्यामुळे प्रभावित होतो. आता प्रभावित का होतो ते आपण शिकणार आहे. ओके, साधं सोपं आहे. व्यक्तीचाच ओरा नाही तर वास्तूचा देखील असतो. जसं तुम्हाला सांगितलं की पुढचा 1 तास आहे तुमच्याकडे, तुम्ही कुठे घालवणार? एखाद्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घालवणार की मंदिरामध्ये घालवणार? तुम्ही बोलणार मी पुढचा 1 तास मंदिरातच थांबेल. कशासाठी? मंदिराचा एक ओरा आहे, एक वाइब्स आहे आणि एक हॉस्पिटलचा एक वाइब्स असतं. तिथे तुम्ही आजारी नसाल तरी त्या एनर्जी घेऊन आजारी पडतात. ओके, चला, नंतर काही क्वेश्चन आन्सर असेल आपण नंतर घेऊया, आधी थेअरी बघूया. तर बघा, आता काही लोकांनी काय सांगितलं होतं मला पहिल्या दिवशी, मी एक प्रश्न केला, असे कोण कोण लोक आहेत जे जिथेही जातात नकारात्मक लोक जीवनात ओढून घेतात किंवा नकारात्मक परिस्थिती जीवनामध्ये ओढून घेतात, आणि त्याचं कारण काय आहे? आणि मी तुमची आता स्माइल ऍक्टिव्हिटी कशासाठी घेतली ते आपण बघणार आहे. बघा, हा एक सॅड पर्सनचा ओरा आहे, दुःखी पर्सनचा ओरा आहे. जेव्हा आपण उदास असतो, दुःखी असतो, आपलं ऊर्जा क्षेत्र असं असतं. आणि बघा, इथे छोटे छोटे असे गॅप आहे. असे छोटे छोटे गॅप्स असतात. होतं काय? तुमचा ओरा कमकुवत असेल आणि तुम्ही नकारात्मक लोकांच्या संपर्कात आले तर तुम्ही त्यांची एनर्जी, तुमचा ओरा लवकर कॅच करतो. ऑलरेडी तुमच्या जीवनाचे 12 वाजलेले असतात, परत अजून 12 वाजून जातात. ओके, तर हे बघा, एक तर वाईसेवर असं असतं, एक तर तुम्ही दुःखी असाल तरी ओरा खराब होतो आणि तुम्ही हॅपी असाल तर ओरा मजबूत होतो. ओके, तर म्हणून स्माइल ऍक्टिव्हिटी घेतली, जास्तीत जास्त तुम्हाला हॅपी राहायचंय. आता बघा, एक आनंदी व्यक्तीचा ओरा कसा असतो हे बघा. एक हॅपी पर्सन आहे, त्याचं ऊर्जा क्षेत्र पूर्णपणे बंद आहे. अशा व्यक्तीच्या संपर्कामध्ये कितीही निगेटिव्ह व्यक्ती येऊ द्या, त्याला काहीच फरक पडत नाही. ओके, कधी नोटीस केलाय एखादी निगेटिव्ह व्यक्ती आली तर काय होतं? तुम्ही तर आजारी पडतात त्याच्या संपर्कात, तुम्ही त्याचं थोडंसं मनावर टेन्शन घेतात. पण छोटं बाळ घेणार आहे का? आता छोट्या मुलांचा ओरा खूप स्ट्रॉंग असतो. एखादी व्यक्ती तुम्हाला काही अपमान केला आणि छोट्या मुलाचा अपमान केला, छोटे मुलं लगेच विसरून जातील. ओके, त्यांना काही फरक पडत नाही या गोष्टीचा. पण तुम्ही काय करणार? मेंटल स्ट्रेस घेणार, खूप त्याच्याबद्दल विचार करणार आणि शरीरावर परिणाम होतो, बरोबर? तर तुम्हाला जास्तीत जास्त हॅपी राहायचंय. आता ती स्माइल ऍक्टिव्हिटी कधी करायची बघा, स्वतःला एक चॅलेंज द्यायचं, त्याचा खूप फायदा आहे. छोट्या छोट्या गोष्टी. आता मी तुमचं 1 मिनिटासाठी ते घेतलं आणि सर्वांचे चेहरे एकदम फुलले, जसं ते फुल नाही का शांत असं साधारण दिसतं आणि ते फुलल्यावर किती प्रसन्न वाटतं, तसे तुमचे चेहरे 1 मिनिटामध्ये प्रसन्न झाले होते. तर काय करायचं आहे? एक चॅलेंज घ्यायचं. जसं तुम्ही दुधाची पिशवी घ्यायला घरातून बाहेर पडत आहे, स्वतःला एक चॅलेंज द्यायचं, मी घराच्या बाहेर पाऊल ठेवला, दुधाची पिशवी घेऊन घरात येऊपर्यंत स्माईल तशीच ठेवेल. हा प्रयोग करायचा आहे, बघा किती मजा येते. जेव्हा तुम्ही स्माईल ठेवून जातात, स्माईल ठेवून परत येतात ना, रस्त्यामध्ये तुम्हाला खूप मिरॅकल झालेले दिसतील. एक तर तुम्हाला बघून समोरच्या व्यक्तीचाही मूड चेंज होतो, मूड फ्रेश होतो. जर तुम्ही तोंड लटकून गेले, तोंडावर 12 आहे, त्या दुकानात गेले, त्या दुकानदाराचा पण मूड उतरू. ओके, आणि लोकच तुम्हाला तुमच्याकडे बघून प्रभावित होतील, एनर्जाइज होतील. तर तो करायचा आहे, तुमचा ओरा त्याच्याने स्ट्रॉंगच होणार आहे. ओके, तर जास्तीत जास्त हॅपी तुम्हाला राहायचं आहे. हॅपी राहण्यासाठी काही मोठ्या गोष्टी करायला लागत नाही. ओके, हॅपी राहण्यासाठी 1 करोडचं घरच नाही पाहिजे किंवा 1 करोडची कारच नाही पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतही हॅपी राहू शकतो आपण. तर ओराचे 7 स्तर असतात. फिजिकल लेअर असते, भावनिक, मानसिक, ह्या गोष्टी याला प्रभावित करत असतात. ओके, तर हे डिटेलमध्ये आहे, आपण पुढच्या याच्यात बरं बघू. सध्या आपल्याला चक्रावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, तरी ओराचं मी तुम्हाला प्रोटेक्ट कसा करायचा आहे ते शिकवणार आहे. आता ज्यांना वाटतं अंधश्रद्धा आहे, हे हवेत फेकाफेकी करते, तर त्यांच्यासाठी आता ही आहे किरिलियन फोटोग्राफी. हा एक कॅमेरा आहे. जसं तुम्हाला 300 वर्षापूर्वी कोणी सांगितलं असतं की आपण व्यक्तीच्या शरीराच्या आतल्या ऑर्गनचे फोटो काढू शकतो, कोणी विश्वास ठेवला असता का? बिलकुल. आज आपल्याकडे एक्सरे कॅमेरा आहे, सोनोग्राफी आहे, आपण सगळं काही आतले ऑर्गन्स बघू शकतो.
गर्भात बाळ असेल त्यालाही बघू शकतो. तसंच ओरा बघण्यासाठी आता तसे कॅमेरे अवेलेबल आहे म्हणून सांगत आहे, कारण लोकांना मग अंधश्रद्धा वाटते वगैरे. तर किरिलियन फोटोग्राफी आहे, याच्याने जर फोटो काढले तर बघा सजीव निर्जीव प्रत्येक गोष्टीचा ओरा असतो. बघा टोमॅटो आहे, चावी आहे, फ्लावर आहे, तर असं तुम्ही ह्या पद्धतीने प्रत्येकाचा असतो. आता बघा ओरा शिकवण्याचं कारण काय, तर बघा सजीव व्यक्ती असेल किंवा निर्जीव वस्तू असेल, ओरा प्रत्येकाचा असतो. ओके, तर तुम्हाला जेव्हा हिलिंग करणार, पुढे जाऊन तुम्ही डिस्टन्स हिलिंग करणार, तर तुम्ही फक्त व्यक्तीची नाही तर वस्तूची देखील हिलिंग करू शकतात. असे ब्रेसलेट वगैरे आहे, त्याला चार्ज करू शकतात, पाणी चार्ज करू शकतात, बरंच काही आहे. ओके, तर बघा प्रत्येकाचा ओरा असतो कशावरून तुम्हाला सांग. आता भक्त प्रल्हाद होते, त्यांना सगळीकडेच परमेश्वर दिसायचा. तर तुम्हाला इथून पुढे प्रत्येक गोष्ट एनर्जीच्या स्वरूपात बघायची आहे. ओके, एक तर सकारात्मक ऊर्जा असेल, नाही तर निगेटिव्ह. तर उद्या मी तुम्हाला पेंडुलम डाउजिंग शिकवणारच आहे. तुम्ही घरातील कोपऱ्या कोपऱ्याची एनर्जी चेक करूच शकणार आहे, हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, कुठल्या रूमचा ओरा कसा आहे, देवघराचा ओरा कसा आहे, किचनचा टॉयलेटचा, सगळं उद्या प्रॅक्टिकल करायचं आहे. म्हणून ओरा मी तुम्हाला शिकवत आहे. हा, नाही तर ते शिकवायचं कारण नसतं, इथे खूप महत्वाचं असतं. बघा, तर कॅमेऱ्याने व्यक्तीचे फोटो काढले तर व्यक्तीचा पण ओरा दिसतो वेगवेगळ्या कलरचा, प्रत्येक कलरचे अर्थ असतात. एवढ्या डीप मध्ये आपण इथे जाणार नाही, कारण आपल्या व्यक्तीचे विचार, फिजिकल लेवल, त्याच्यावर ते कलर्स बदलत असतात. ते कलर हे काही कॉन्स्टंट राहत नाही. ओके, तर बघा वेगवेगळ्या वस्तूचा आपण फोटो काढून ओरा बघू शकतो. आता हा फोटो मी तुम्हाला द्यायचा इथे कारण काय माहितीये का, आता बघा, आता इथे एक फोटो आहे, इथे एक ऑर्गॅनिक मशरूम आहे आणि कन्व्हेन्शनल आहे. म्हणजे काय, एक असं आपण उदाहरण घेऊया, इथे एक टोमॅटो आहे आणि इथे फ्लॉवरची भाजी आहे. दोन उदाहरण कसे आहेत, आता याचा ओरा थोडासा स्ट्रॉंग दिसत आहे टोमॅटोचा, तर हे पीक शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीने घेतलं आहे आणि हे रासायनिक पद्धतीने पीक घेतलेलं आहे, मग त्याचा ओरा ऑलरेडी कमी होऊन जातो. ओके, तर होतं काय बघा, तुम्हाला मी ओराचं साधं उदाहरण देईन. आता तुम्ही समजा मार्केटमध्ये गेले आणि तुम्ही बटाटे घ्यायला गेले, तर तुम्ही काय करतात, ताजे ताजे बटाटे घेतात आणि सडलेले जे नको असलेले बाजूला काढतात. पुढचा कस्टमर येतो, तोही तेच करतो, चांगलेवाले घेतो, खराबवाले बाजूला काढतो. मग ते खराबवाले बटाटे तो दुकानदार फेकून देतो का, नाही फेकत. तो काय करतो, आपण उदाहरण घेऊया, वडापाववाल्याला देतो, तर वडापाववाला ते खराबवाले घेऊन जात आणि नंतरून तेच तुम्ही जेव्हा बाहेर स्ट्रीट फूडवर काही जेवायला जातात, तर तुम्ही ते खाऊन आजारी पडतात, कारण त्या पदार्थांची एनर्जी खूप कमकुवत असते. आणि जेव्हा तुम्ही आजारी पडतात आणि डॉक्टरकडे जातात, डॉक्टरचा पहिला प्रश्न काय असतो, की बाहेरचं काही खाण्यात आलं होतं का, तर त्याचं हेच रिझन आहे. तर पुढे जाऊन तुम्हाला मी 5व्या दिवशी अन्न चार्ज करायचं देखील शिकवणार आहे. ओके, तर ते खूप गरजेचं आहे. सांगायचा उद्देश असा, प्रत्येक गोष्ट एनर्जीच्या स्वरूपात बघायची आहे. ओके, एव्हरीथिंग इज एनर्जी, म्हणून ओरा हा विषय शिकवत आहे. आता तुमचा ओरा कसा प्रोटेक्ट करायचा आपण बघूया. ओके, ओराचे कलर आहे, त्याचं एवढं महत्वाचं नाही. आता आपला ओरा दूषित का होतो, तुमचं ऊर्जा क्षेत्र लक्षात घ्या. ओरा म्हणजे आपला आभा मंडळ, आपलं ऊर्जा क्षेत्र का बरं दूषित होतं, तर सततचे नकारात्मक विचार आणि भावना, तणाव आणि चिंता, तुमचा ओरा वीक होतो, सारखं करून करून अजून आजारी पडतात, मोठे मोठे आजार होतात. तुमची अयोग्य जीवनशैली, अनहेल्दी लाईफस्टाईल, कधी झोपायचं कधी उठायचं, अनहायजेनिक फूड खायचं, सो अँड सो. नकारात्मक वातावरण, तुम्ही जास्तीत जास्त टॉक्सिक लोकांमध्ये काम करत असाल आणि फिजिकल आणि मेंटल एक्झॉशन. आता हे तर झाली त्याची कारण. आता तुम्हाला ओरा प्रोटेक्ट कसा करायचा आहे, ते पण आपण बघणार आहे बेसिक लेवलवर. तर बघा काही त्याच्या पद्धती आहे. सर्वात अगोदर आहे ध्यान आणि प्राणायाम, रेकी. तर तुम्हाला आता क्लास संपल्यानंतर मी 7 चक्राचं मेडिटेशन तर करायचंच आहे. तुम्हाला 7 चक्राचं मेडिटेशन येईल, रेकीने हिलिंग करायचे तर ते क्लीन होऊन जाईल. मीठ आणि पाण्याने स्नान. आता बरेचसे लोक काय करतात, मीठ काय करायचं, पिंक सॉल्ट घ्यायचं, आंघोळीच्या तुम्ही जेव्हा पाणी घेतात तेव्हा त्याच्यामध्ये टाकायचं बकेटमध्ये आणि आंघोळ करायचं. तुमच्या एनर्जीमध्ये इन्स्टंट शिफ्टिंग जाणवते तुम्हाला. खास करून मुंबई सारखे लोक
लोकलने प्रवास करतात, डब्यामध्ये काही प्रकारचे लोक असतात. आणि एक तुम्हाला माहिती आहे किती टायर्डनेस येते, तर घरी जाऊन कधी आंघोळ करा, एक प्रयोग करून बघायचं. बकेटमध्ये ते सॉल्ट टाकायचं, पिंक सॉल्ट, रॉक सॉल्ट, आणि बघा मुठभर टाकायचं आणि आंघोळ करून बघा, तुमच्या एनर्जीत सडन शिफ्ट जाणवेल. आता ज्यांना विश्वास नसेल तरी सांगतो, बरेचसे लोक हा प्रयोग करतात, खूप पॉप्युलर आहे. सांगा आजच्या बॅच मध्ये कोणी आहे का असा प्रयोग करतात? असं केलं आहे मिठाचा? चला, सुचिता मॅमने केलाय, सांगा मॅडम, म्हणजे दुसऱ्यांना कळेल ना. मला पण. नमस्कार मॅम, बोला. कुठे नाही हा मॅडम आपण? नमस्कार सर, मी पुण्याला राहते सर. ओके मॅम, हा केलंय का तुम्ही असं? हा सर, मी ऍस्ट्रॉलॉजर आहे ना, त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टी माहिती. मी माझ्या क्लायंटला पण सांगते. मिठामध्ये कसं असतं, निसर्गाच्या मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा खेचायची ताकद प्रचंड असते. म्हणून आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने स्नानाला खूप महत्व आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे समुद्र स्नान करायची परंपरा आहे. हा, कारण तीर्थक्षेत्रावरती जे जल असतं, तीर्थक्षेत्राचं जे काही पाणी असतं, त्याच्यामध्ये ते दैवी ऊर्जा असतात. म्हणून मग तीर्थक्षेत्री गेल्यावरती आपण गंगा आहे, यमुना आहे, या नद्यांना पण स्नानाला खूप प्रचंड महत्व आहे, कारण त्याने आपला ऑरा क्लीन होतो. यासाठी सर रोजच्या स्नानात मीठ घेणं आवश्यक आहे. रोजचं नाही, कधी कधी आठवड्यातून एकदा घेतलं तरी इनफ आहे, नाहीतर हा, मग यांना म्हणजे त्याच्यामध्ये केसांची पण सर अलर्जी वगैरे काही होईल, ठिकाणी हा, मला रागवतील, नाही सर तुमच्यामुळे स्किन नाही खराब नाही नाही, झाली. तसं नसतं सर. तुमचं म्हणणं बरोबर आहे, काही लोकांना आवडतं ना आवडतं. पण अमावस्या, पौर्णिमा या काही तिथी आहेत विशिष्ट, तिथे कॉस्मिक एनर्जी मध्ये बरेचसे चेंजेस असतात. त्याच्यामुळे ऍटलीस्ट त्या दिवशी तरी तुम्ही वीकली आंघोळ मिठाने करा. परत शनिवार आहे, ज्यावेळेस शनिवारी पण एक शनीची एक वेगळी ऊर्जा असते, नकारात्मकता काढायची. शनिवार, मंगळवार ऍटलीस्ट या दिवशी तरी मिठाच्या पाण्याने आंघोळ करा, असं मी नक्की सांगेन. थँक्यू सर. थँक्यू सो मच. तर बघा, बरेचसे बघा, मी सगळ्यांचे रिव्ह्यू नाही घेणार, खूप पॉप्युलर आहे भारतामध्ये. आणि बघा, नॅचरल गोष्टी ज्याही असतात त्या काय करतात, निगेटिव्हिटी खूप लवकर फील. आता नॅचरल गोष्टी काय काय आहेत, निसर्गातली निगेटिव्हिटी काढतात, लिंबू असेल, मीठ असेल, तर तुम्ही आणि बघा, आता कुठलं मीठ वापरायचं लोक बोलतात, तर तुम्ही एखादा किराणा दुकानात जाऊन विचारा, हिमालयन रॉक सॉल्ट 10 रुपयाला पुढे भेटते, चांगली महिनाभर जाते 10 रुपयात. मीठ स्वस्तच असतं, तर तुम्ही तसं ट्राय करू शकतात. पण बघा करून, खूप सुंदर तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. ओके. नेक्स्ट आहे क्रिस्टल्स वापरणे. आता क्रिस्टल्स पण खूप छान काम करतात. जसं आता माझ्या हातामध्ये ब्रेसलेट्स आहे, किंवा काही पिरॅमिड असतात. ओके, तर पिरॅमिड आहेत, क्रिस्टल ट्री आहेत, ते देखील छान तुम्हाला ओरा सुरक्षित ठेवतात. ओके. मंत्र जाप आणि धूप, तुम्हाला तर 7 चक्राचं मी शिकवणार आहे. बीज मंत्र सगळे आता याच्यानंतर शिकवले जाणार आहेत. ओके. तर दुसरं आहे प्रकृतीच्या सानिध्यामध्ये वेळ घालवणं. तर बघा, नेचर इज गॉड, गॉड इज नेचर. तुम्ही जितकं, आपलं शरीर कशापासून बनलं आहे, पंचतत्वापासून बनलं आहे, तर तुम्ही निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ राहा. ओके. कधी कधी बिना चप्पलचे पण चालत जा, पृथ्वीशी संपर्क होऊ द्या. जसं इलेक्ट्रिसिटीला ग्राउंडिंग लागतं, एक्सेस एनर्जी ग्राउंड व्हायला पाहिजे. तर आपल्या शरीरामध्ये जे एक्सेस हीट आहे, तुम्ही एवढं तिखट वगैरे खातात, जास्त विचार करतात, तर ती एनर्जी ग्राउंड झाली पाहिजे. तर कधी कधी बिना चप्पलचे चालत जा, त्या पृथ्वी मातेला तुमची एनर्जी शोषून घेऊ द्या. ओके, एक्स्ट्रावाली. तर अजून काय आहे पंचतत्वामध्ये, की पाण्याच्या संपर्कात राहा. ओके. बघा तुम्ही, गावचे लोक का बरं कमी आजारी पडतात शहराच्या तुलनेत? जमिनीशी, म्हणजे ते बिना चप्पलच्या शेतामध्ये काम करतात. गावामध्ये ओढा असतो, नदी, त्यांच्या शेतामध्ये पाण्याचा बंब असतो, तर पाण्याच्या जवळ असतात. अग्नीसाठी पण, आता अग्नी म्हणजे काय, तर बऱ्याचशा लोकांना असं वाटतं अग्नी म्हणजे आगच, तसं नाही हं. तर तुमचं खाणं, जास्त तुम्ही तिखट खाल्लं, तेलकट खाल्लं, तेही आपलं अग्नितत्व थोडस इम्बॅलन्स करतं. तर खाण्यापिण्याकडे पण तुम्हाला थोडस लक्ष द्यायचं आहे, फ्रेश एअर घ्यायची आहे, चांगलं निसर्गात फिरा, तुमचा ओरा ऑलरेडी स्ट्रॉंग होऊन जातो. ओके. चला, आणि क्रिस्टल तर आहेच आहे, रेकीने तर तुम्ही उपचार करणारच आहे. ओके. तर आता हे झालं ओराचं. आता 7 चक्रे. 7 चक्रे, महत्व, संतुलन, ऊर्जा. आता आपण 7 चक्रांचा अभ्यास करूया. ओके. आता एक गोष्ट लक्षात घ्या हा सर्वांनी. आता मी 7 चक्र शिकवणार आहे. शिकवण्याच्या अगोदर थोडीशी माहिती समजून घ्या. तुम्हाला मी 7 चक्राचं मेडिटेशन देणार आहे. तर ते कसं करायचं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक बीज मंत्र येणार आहे, साऊंड मेडिटेशन असतं,
करताना तुम्हाला तुमच्या चक्राची पोझिशन, कुठे हात ठेवायचा आहे, चक्राचा कलर इमॅजिन करायचा आहे आणि बीज मंत्राचं उच्चारण करायचं आहे. तर त्या 3 गोष्टी लिहून घ्यायच्या आणि मी प्रत्येक चक्राचं सांगेल काय परिणाम आपल्यावर होतो. तर चॅट बॉक्स मध्ये सांगा तुमचं ते चक्र बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे आणि तुमच्या जीवनामध्ये ते प्रॉब्लेम्स काय आहे. ओके. शेवटी तुम्हाला ते, हे जर तुम्ही आज अभ्यास लिहून नाही ठेवलं तर मग तुम्हाला मेडिटेशन करायला प्रॉब्लेम होणार आहे. ओके. चालेल. चला आता आपण चक्राचा अभ्यास करूया. चला आता बघा, सर्वात अगोदर ऐकत चक्रे म्हणजे काय. तर चक्रे म्हणजे आपल्या शरीरातील सूक्ष्म ऊर्जा केंद्रे असतात. तसे शरीरामध्ये बरेच सगळे चक्रे असतात, पण आपण मेन आपल्या 7 चक्रांचा अभ्यास करणार आहे. ते बेस चक्रात असतात. तर प्रत्येक चक्राची वेगवेगळी फ्रिक्वेन्सी असते. ते तुम्हाला मी नंतर सांगेल. ओके. त्याचाच फ्रिक्वेन्सीच मेडिटेशन आहे. आपली चक्रे संतुलित नसल्यास शरीर, मन आणि आत्मा प्रभावित होत असतात. तर योग, ध्यान, ध्वनी उपचार आणि रेकीद्वारे त्यांना संतुलित करता येते. तर याच्यामध्ये तुम्हाला मी जेव्हा मेडिटेशन देईल, योग तर त्याच्यात येणार नाही, पण ध्यान, ध्वनी उपचार आणि रेकी या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये तुमच्या बरोबर संतुलित करतील. ओके. आता बघा, लिहून घ्यायचं आहे. पहिलं आहे रूट चक्र. आधी मराठीत नाव लिहून घ्या, मूलाधार चक्र. पहिलं चक्र. आणि मला सांगा हा, मग तुमच्या जीवनात खरंच बॅलन्स आहे का इम्बॅलन्स चॅलेंज. पहिलं मूलाधार चक्र, इंग्लिशमध्ये रूट चक्र. ओके. रूट चक्र. ओके. आता लिहून घ्या, रूट चक्र, मूलाधार चक्राचा कलर आहे लाल. जेव्हा मेडिटेशन येईल तुम्हाला अगोदर हँड पोझिशन बघा, त्याची पोझिशन इथे तुम्हाला लम दिसत असेल. इथे जसं कुठे आहे त्याची पोझिशन. जेव्हा तुम्ही मेडिटेशनला बसाल, ध्यानाला, मी थोड्या वेळाने रेकीला कॉल करायचं शिकवणारच आहे. ध्यानाला बसताना आपला उजवा हात आता रूट चक्राची पोझिशन आहे आपले जनेंद्रिय, जेनेटिकल ऑर्गन्स. तर तिथे तुम्हाला हात ठेवायचा आहे जेनेटिकल ऑर्गन्सवर तिथे, आणि म्हणजे आल्लाट ठेवायचा आहे. ओके. फेदर टच ठेवायचा आहे. ओके. हृदयावर वगैरे जोरात नाही, फेदर टच. तिथे त्याची पोझिशन आहे आपले जेनेटिकल ऑर्गन्स, जनेंद्रिय. त्याचा कलर, जेव्हा तुम्ही मेडिटेशन कराल, लाल कलर इमॅजिन करायचा आहे. ओके. मूलाधार चक्राचा कलर लाल. बीज मंत्र लम. आता लम, बीज मंत्र काय असतात ते मी तुम्हाला मणिपूर चक्राच्या वेळेस थोडस एक्सप्लेन करेल. तर तुम्हाला उच्चारण करायचं आहे लम. लिहा बीज मंत्र लम. ते एलिमेंट लिहिलं नाही तरी चालेल, सध्या मेडिटेशन मध्ये एवढंच महत्वाचं आहे. बीज मंत्र लम. लम लम लमचा उच्चारण तुम्हाला करायचं आहे. ओके. चला आता बघा, मूलाधार चक्र, मूलाधार चक्राची लक्षणे आणि संतुलनाचे संकेत. आता तुमचं बॅलन्स आहे का इम्बॅलन्स आहे आपण बघूया, स्वतःशी रिलेट करायचं. ओके. तर बघा, ज्याचं मूलाधार चक्र संतुलित आहे अशा लोकांच्या जीवनामध्ये एक स्टॅबिलिटी असते. ते जीवनाचं बेस आहे. तुम्ही आत्मविश्वासाने जगता, तुमच्या जीवनामध्ये स्थिरता, स्टॅबिलिटी असते. अन्न, वस्त्र, निवारा छान मॅनेज होऊन जातं. जीवनात भीती कमी असते आणि भविष्यासाठी विश्वास जास्त असतो. खूप कॉन्फिडेंट असतात असे लोक. पैसा आणि मूलभूत गरजांबद्दल सकारात्मक विचार असतो. ओके. आधीच सांगितलं, अन्न, वस्त्र, निवारा खूप पॉझिटिव्ह असतात. हॅपी गो लकी पर्सन. उत्साही आणि ऊर्जावान वाटते. शरीर निरोगी आणि ऊर्जावान असते. अशी लोक रोज सकाळी उठतात, व्यायाम करतात, जॉगिंग काही असेल डेली ऍक्टिव्हिटी, त्यांचा एकंदरीत दिवस खूप छान जातो. आणि जे लोक, ज्यांचं रूट चक्र इम्बॅलन्स आहे अशा लोकांच्या जीवनामध्ये अनसर्टिनिटी आणि चिंता अधिक असते. हा जॉब लागला का तो सोड झाला का हा काही भरोसाच नसतो त्यांना, उद्याचाच भरोसा नसतो. परमेश्वराने किती चांगलं दिलं तरी पण सततच नकारात्मक बोलणे. पैसे टिकत नाही किंवा आर्थिक चिंता सतत जाणवते. हे लोन झालं का ते लोन, मग नंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, याचे इसकी टोपी उसके सर, हे सगळे मूलाधार चक्रवाली लोक आहेत ज्यांचं इम्बॅलन्स आहे. कायम थकल्यासारखं वाटतं आणि उत्साह कमी होतो. बरोबर, तुम्ही आरामशीर उठणार, तुमची लाईफस्टाईल खराब आहे तर तुमचं मूलाधार चक्र इम्बॅलन्स. छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड होते आणि फिजिकल लेवलवर तुमचे पायाच्या समस्या, कंबरदुखी, सांधेदुखी असं काही असेल, तिथले खालचे ऑर्गन्स ते प्रभावित होत असतात. ओके.
तर अशा लोकांना आत्मविश्वासाची कमतरता असते आणि मानसिक तणाव जास्त असतो. ओके, तुम्हाला वाटत असेल बॅलन्स इम्बॅलन्स, चॅट बॉक्स मध्ये लिहा, मी नंतर वाचून घेईन. चला, हे झालं मूलाधार चक्र. सेकंड चक्र लिहून घ्या, सेक्रल चक्र. मराठीमध्ये आधी नाव लिहून घ्या, संस्कृतमध्ये स्वादिष्ठान लिहा. 2 नंबर, स्वादिष्ठान. स्वादिष्ठानची पोझिशन नाभीपासून तुम्ही काय करायचं, तुमच्या बेंबीपासून ते जेनेटिकल ऑर्गनच्या मध्यभागी म्हणजे नाभीपासून 2 ते 3 बोट तुम्ही हात खाली ठेवायचा. तिथे त्याला रेकी द्यायची, तुम्हाला रेकी द्यायची आहे. त्याची पोझिशन नाभीपासून 2 ते 3 बोट खाली. त्याचा कलर लिहून घ्या, ऑरेंज, नारंगी कलर. नारंगी कलरला व्हिज्युअलाइज करायचं. आणि बीज मंत्र आहे वम. वमचं तुम्हाला जप करायचं आहे. ओके, वम वम वम. ओके, तर ते जे मेडिटेशन मी देणार आहे ना, तुम्हाला सांगतो, ते 21 मिनिटाचं मेडिटेशन असतं. प्रत्येक चक्रावर 3-3 मिनिट तुम्हाला रेकी हिलिंग द्यायची आहे, बीज मंत्राचं करायचंय. तर 7 चक्र असतात, प्रत्येक चक्राला 3 मिनिटाचं, 7-21 मिनिटाचं ते मेडिटेशन आहे. त्याच्यासाठी शिकून घ्या. ओके, तर बीज मंत्र वम, कलर ऑरेंज. तत्व जलतत्व आहे. सध्या लिहिलं नाही तरी चालेल, पुढे माहितीसाठी असू द्या पण. तर बघा, स्वादिष्ठान चक्र. स्वादिष्ठान चक्र ज्याचं बॅलन्स आहे, तुम्ही तुमच्या भावना सहज व्यक्त करू शकतात आणि संतुलित राहतात. क्रिएटिव्हिटी, तुमची क्रिएटिव्हिटी खूप वाढते, म्हणजे नवीन कल्पना, नवीन उपक्रम आणि कला यासाठी प्रेरणा मिळते. तुमची प्रेम संबंध आणि मैत्रीमध्ये सकारात्मकता असते, आणि म्हणजे तुमचं रिलेशनशिप, ज्यांची रिलेशनशिप सगळ्यांशी चांगले आहे अशा लोकांचं स्वादिष्ठान चक्र खूप बॅलन्स असतं. जीवनाचा आनंद घेण्याची ताकद आणि उत्साह टिकून राहतो. स्वतःबद्दल सकारात्मक भावना असतात आणि कॉन्फिडन्स चांगला असतो. पण ज्यांचं स्वादिष्ठान चक्र इम्बॅलन्स आहे, असे लोक छोट्या छोट्या गोष्टींवर मन दुखवतात किंवा अचानक मूड बदलतो. लेडीज लोकांसाठी खूप महत्वाचं आहे. ओके, कारण तुमच्या जेव्हा मासिक पाळी वगैरे असते तेव्हा तुमचे मूड स्विंग्स होतात. ओके, त्याच्यासाठी बघा, तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी कमी होते आणि नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा राहत नाही. जीवनात आनंद मिळत नाही, जीवन निरस वाटते. आणि तुमचे मूड स्विंग्स आणि नेहमीच असेल तर काय होतं, परस्पर परस्पर समजूतदारपणाचा अभाव, रिलेशनशिप मध्ये मतभेद आणि नात्यामध्ये तणाव निर्माण होतो. ओके, शारीरिक लेवलवर तुमची पाठदुखी, प्रजनन संस्थेशी संबंधित समस्या, हार्मोन्सचे असंतुलन आणि मूत्रमार्गाच्या तक्रारी. तर लेडीज लोकांसाठी खूप जास्त महत्वाचं आहे. बघा, त्याचं एलिमेंट तत्व जल तत्व आहे. तर तुम्हाला त्या काळात जास्तीत जास्त पाणी प्यायचं असतं, तुमची ऑलरेडी एनर्जी लॉस झालेली असते, म्हणून ते ऑलरेडी रिलेट करत असतं. ओके, तर बघा, सेकंड थिंग, मी तुम्हाला चक्रांबद्दल एक गोष्ट क्लिअर करतो. आता बरेचसे लोक काय करतात, चक्र जागृत करायचंय सर, चक्र जागृतचे लोक पैसे घेतात, असं काही नसतं. ओके, निसर्गाने 7 चक्र दिले आहेत, नेचरने, क्रिएटरने. ते चक्र ज्याच्या त्याच्या वयोमानाप्रमाणे विकसित होत असतात. फक्त एक तर ओव्हर ऍक्टिव्ह असतात, अंडर ऍक्टिव्ह असतात. ओके, तर बघा, कसं असतं, मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. जेव्हा आपल्याकडे एक म्हण आहे, काय म्हण आहे, अगोदर होती 16वं वर्ष धोक्याचं. का? त्या वयात मुलं मुली वयात यायच्या आणि मग त्यांचं हार्मोन इम्बॅलेन्स, चिडचिड, मूड स्विंग्स, त्याच्यामुळे आपण बोलायचो. पण सध्याच्या युगामध्ये अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे प्युबर्टी खूप लवकर येते मुलांना, मुलं खूप लवकर वयात येतात, मुलं मुली. ओके, तर आजकाल ते 16वं वर्ष नाही, थोडंसं लवकरच प्युबर्टी वगैरे येते. काय होतं, त्यावेळेस त्यांचं स्वादिष्ठान चक्र एक तर खूप इम्बॅलन्स होतं, कमी अंडर ऍक्टिव्ह किंवा ओव्हर ऍक्टिव्ह होतं. ओके, तर ओव्हर ऍक्टिव्ह असेल तर ते खूप चिडचिडपणा करतात, अग्रेसिव्ह होतात. मग तुमच्याशी कसं बोलतात, मम्मी पप्पाला, की तुम्हाला तर काय समजतं, जग कुठे गेलं आहे, तुमचं बाहेर तर असं चालतं म्हणजे. आणि त्यांची थोडी भीती असते की ते सेक्शुअली एखादं रॉंग स्टेप घेतील, कुणाच्या प्रेमात पडतील, भावनावर कंट्रोल राहत नाही. ओके, अंडर ऍक्टिव्ह ज्यांचं असेल चक्र, तर एकदम लाजाळू असतात, कुणाबरोबर मिसळत नाही, थोडासा इगोचा प्रॉब्लेम होतो. तर ज्याच्या त्याच्या वयोमानाप्रमाणे हे चक्र
होतच असतात, विकसित होतच असतात. ते काही जागृत करायला कुणाकडे जायची गरज नाही. आपलं मेन टार्गेट काय आहे? चक्रांना बॅलन्स करायचं. ओके, चक्रांना बॅलन्स करायचं. जागृत करायला कुणाकडे जाऊ नका, पैसे देऊ नका. बंधू बाबा खूप बसलेत ओके मार्केटमध्ये, एक दोन आता फेमस पण झाले. तर लक्षात घ्यायचं की बॅलन्स करायचं आहे. हा, चला, तिसरं चक्र आहे तुमचं सर्वात महत्वाचं पैशासाठी. तिसरं चक्र लिहा, सोलर प्लेक्सस. मराठीत लिहा, संस्कृत हिंदीमध्ये मणिपूर चक्र लिहा. मणिपूर चक्र. इंग्लिश मध्ये याला बोलतात सोलर प्लेक्सस चक्र. याची पोझिशन तुमच्या नाभीपासून, बेंबीपासून 2 ते 3 बोट वरती घ्या, किंवा तुमच्या छातीपासून बेंबीच्या मध्यभागी घ्या, तिथे तुमचं मणिपूर चक्र असतं. याचा कलर पिवळा आहे. मेडिटेशन करताना पिवळा कलर इमॅजिन करायचा. आणि बीज मंत्र आहे याचं रम. ओके, बीज मंत्र आहे रम. ओके, चला आता याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. ज्यांचं मणिपूर चक्र बॅलन्स असेल अशा लोकांना आत्मविश्वास भरपूर असतो, स्वतःच्या क्षमतावर विश्वास असतो आणि निर्णय आत्मविश्वासाने घेतले जातात. अशी लोक गोल सेटिंग मध्ये खूप एक्सपर्ट असतात. गोल सेटही करतात आणि गोल अचीव देखील करतात. ठरवलेली उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्नशील असतात. स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरतात. जसं पॉलिटिकल लीडर असेल, मोठ्या हुद्द्यावरचे लोक आहे, सक्सेसफुल लोक आहे. ओके, कोणत्याही परिस्थितीत आत्मबळ टिकवून ठेवतात. म्हणजे त्यांना माहिती सिच्युएशन कशी पण आली तर ते बरोबर डील करू शकतात. की कशी आली तर घरच्यांना ते काय बोलणार, मी आहे, घाबरू नको, मी करून गेली. इतका त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स असतो. जर तुमचं मणिपूर चक्र इम्बॅलन्स असेल, असंतुलित असेल, तेव्हा स्वतःविषयी शंका येते, लोकांशी नीट संवाद साधता येत नाही, कोणत्याही गोष्टीसाठी प्रेरणा किंवा ऊर्जाच वाटत नाही. म्हणजे तुम्हाला टॅलेंट तर खूप आहे, परमेश्वराने स्किल्स खूप दिल्या आहेत, पण त्या स्किल्स एक्झिक्यूट करता येत नाही. राग पटकन येतो किंवा इतरांवर वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती वाढते. जसं पॉलिटिकल लीडर्स असतात. ओके, निर्णय घेताना गोंधळ उडतो, सतत तणाव जाणवतो. आणि शारीरिक लेवलवर तुमचं ऍसिडिटी, अपचन, लिव्हर संबंधित डायबेटिक, शुगर, पॅनक्रियाज असे काही असेल ते त्रास तुम्हाला मणिपूर चक्राच्या इम्बॅलन्समुळे होऊ शकतात. आता हे बीज मंत्र का महत्वाचे असतात मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो. बीज मंत्र बघा, का महत्वाचे असतात बीज मंत्र थोडंसं एक्सप्लेन करतो. आता समजा, आता हे 7 चक्र मी जे सांगत आहे ना, युनिव्हर्सल आहे. तुम्ही अमेरिकेत जरी बॉम्ब भेटला, कुठलाही साधू भेटला, कुठेही जा, भारतामध्ये जा, युनिव्हर्सल नॉलेज आहे. हेच प्रत्येक चक्राचं हेच बीज मंत्र असतं, असेच कॅरेक्टरिस्टिक्स असतात. तर आता एक एक्झाम्पल घेऊया, बीज मंत्र का महत्वाचे असतात. समजा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये थोड्या पैशाच्या समस्या आहे, जीवनामध्ये काम होत नाही, आणि तुम्हाला एक आश्रम दिसला साधू बाबाचा, साधू महाराजांचा. तुम्ही त्यांच्याकडे गेले आणि बोलले, बाबाजी माझ्या जीवनामध्ये असा असा प्रॉब्लेम आहे, काही सोल्युशन आहे का? म्हणजे तुम्ही त्यांना सगळे प्रॉब्लेम सांगणार, तर त्यांना समजून जाईल की तुमचं मणिपूर चक्र थोडंसं डावाडोल आहे. ओके, ते तुम्हाला एक्सप्लेन नाही करत बसणार आपल्यासारखं, प्रत्येक चक्र काय असतं आणि कशाने काय होतं. ते सरळ तुम्हाला काय सांगणार, एक काम कर, मी तुला एक बीज मंत्र देतो, एक मंत्र देतो रम. आता याचा बीज मंत्र रम आहे, तर तू काय कर, रम नावाचं तू जप कर 108 वेळेस, 1008 वेळेस काही कर. आणि पण तुम्ही तसं घेतात बीज मंत्र, प्रॅक्टिस करतात आणि तुमच्या लाईफमध्ये रिझल्ट यायला लागतात पॉझिटिव्ह. तर बीज मंत्र असे काम करत असतात. बीज मंत्र खूप पॉवरफुल असतात, त्यांची एक प्रकारची फ्रिक्वेन्सी असते. ओके, मन लावून मेडिटेशन करायचं आहे. आता आहे हार्ट चक्र, लिहा चौथं चक्र, हृदय चक्र किंवा अनहद चक्र. हृदय चक्र जरी बोलले तरी समजायला सोपं जातं. ओके, हृदय चक्र. आता बघा, इंग्लिश मध्ये याला बोलतात हार्ट. हार्ट चक्र सिंपल आहे. कलर याचा हिरवा आहे. मेडिटेशन करताना हिरवा कलर इमॅजिन करायचा. याची लोकेशन सेंटर ऑफ द चेस्ट, तुमची छातीच्या इथे. याचं तत्व लिहिलं नाही तरी चालेल, पण वायू तत्व असतात. आणि याचं बीज मंत्र आहे यम. तर यम यम ते तुम्हाला साऊंड ऐकायला येईल. ओके, शेवटी तर बघा एक गोष्ट लक्षात घ्या,
माणसामध्ये आणि दुसऱ्या जनावरांमध्ये काय फरक आहे? माणसं तुम्हाला माहिती आहे, मोक्ष असं आपण ऐकलेलं आहे की मोक्ष प्राप्ती फक्त मनुष्य प्राणीचीच होऊ शकते. कशासाठी असं बोलतात बघा, हे जे रूट चक्र आहे, स्वादिष्टान चक्र आहे, मणिपूर चक्र आहे, अन्न वस्त्र निवाराचे भौतिक जीवनाचे चक्र आहे. ज्याच्या पुढचे जे चक्र मी शिकवणार आहे ते आध्यात्मिक लेवलचे आहे. हृदय चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय क्राऊन चक्र. तर हृदय चक्र याच्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचं आहे. आध्यात्मिक क्षेत्रात असं बोलतात, तुम्ही कितीही प्रगती करा, तुमची किती चक्र बॅलन्स असेल ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही पृथ्वी सोडून जाल, तुम्ही कुठल्याही हुद्द्यावर असाल, पीएचडी केली असेल, देशाचे पंतप्रधान असाल, काही असाल, पण जेव्हा तुम्ही पृथ्वी सोडून जातात आणि जेव्हा तुमचं हृदय चक्र बॅलन्स नसेल, इम्बॅलन्स असेल, तर तुम्हाला मग तिथपर्यंत नाही जात आहे, त्या क्रिएटर पर्यंत भेटत नाही, असं आध्यात्मिक क्षेत्रात म्हणतात. तर हृदय चक्र खूप जास्त महत्वाचं आहे. भगवान श्रीकृष्णाचं जीवन प्रेम काय आहे हे समजवण्यात गेलं, येशू ख्रिस्तांचं त्याच्यातच केलं. तर हार्ट चक्र खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी आपण कालचं मेडिटेशन घेतलं होतं. ओके, चला आता हृदय चक्राबद्दल आपण थोडस समजून घेऊया. बघा, ज्यांचं हृदय चक्र बॅलन्स असेल असे लोक स्वतःवर आणि इतरांवर निस्वार्थ प्रेम करतात. अनकंडिशनल लव्ह, मैत्री, कुटुंब आणि प्रेम संबंध अधिक गहिरे आणि सकारात्मक असतात. भूतकाळातील दुःख किंवा कटुता सहज सोडून देता येते. ओके, ज्यांना काल माफ करायचं जमलं त्यांचं हृदय चक्र छान बॅलन्स आहे. ओके, आयुष्यात प्रेम आणि शांततेची भावना टिकून असते. आणि शारीरिक फिजिकल लेवलवर तुमचे तिथले ऑर्गन्स, हृदय, आपले फुफ्फुसे वगैरे बॅलन्स असतात. तर अनाहत चक्र जर इम्बॅलन्स असेल तर काय होतं? तर बघा, ज्यांचं हृदय चक्र असंतुलित आहे अशी लोक जुन्या आठवणींमध्ये अडकतात किंवा ब्रेकअप, नात्यामधील त्रास सहन करावा लागतो. ओके, आपले लाईफ पार्टनर, आपला ब्रेकअप 10 वर्षांपूर्वी झालाय, 15 वर्षापूर्वी, काही काही महाभाग अजून लग्न करायला तयार होत नाही. हेच आहे, हृदय चक्र इम्बॅलन्स आहे. इतरांवर विश्वास ठेवणे कठीण वाटते किंवा सतत फसवले जाण्याची भीती वाटते. ओके, कमी आत्मसन्मान आणि स्वतःला कमी लेखण्याची प्रवृत्ती, छोट्या छोट्या गोष्टींना दुखवतात. इगो प्रॉब्लेम तुमचा खूप आडवा येतो, इगोइस्टिक लोक. ओके, शारीरिक लेवलवर तुमचे तिथले ऑर्गन्स काम करत असतात. हे झालं हृदय चक्र. पाचवं चक्र विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र आहे गळ्याचं, पण त्याला संस्कृतमध्ये विशुद्धी, इथं विशुद्ध आहे, मिस्टेक झाली आहे, विशुद्धी लिहा, विशुद्धी चक्र. इंग्लिशमध्ये थ्रोट चक्र. तर थ्रोट सर्वांना माहित आहे, लक्षात आहे. याचा कलर लिहून घ्या, लाईट ब्ल्यू कलर आहे. ठीक, याची पोझिशन तुमची नेक. ओके, गळा तुमचा, थ्रोट म्हणजे इथे आहे. ओके, तत्व, आकाश तत्व आणि बीज मंत्राचा हम, हम नावाचा तुम्हाला जप, हम या बीज मंत्राचा जप करायचा. ओके, आता थ्रोट चक्र. तर बघा, ज्यांचंही विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र बॅलन्स असेल, लोकांशी नीट संवाद साधता येतो आणि आपले विचार स्पष्टपणे मांडता येतात. आता बघा बरं, माझं थ्रोट चक्र बॅलन्स नसतं तर तुम्ही मला तिसऱ्या दिवसापर्यंत ऐकायला थांबले असते का? गायब झाले असते की नाही? तर दुसरं आहे, तुम्ही स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक असतात. तुमच्या भावना आणि कल्पना कोणत्याही भीतीशिवाय व्यक्त करता येतात. आणि क्रिएटिव्हिटी तुमची खूप जास्त वाटते. गायन, लेखन, वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुम्ही पुढे जातात. शारीरिक लेवलवर तुमचा घसा, थायरॉइड, दात, तोंड, दात हेल्दी असतात. आणि ज्यांचं इम्बॅलन्स असेल तर इंट्रोवर्ट लोक, बोलताना संकोच किंवा गोंधळ उठतो, स्वतःची मते व्यक्त करताना भीती वाटते. थेरॉटिकली व्यक्ती खूप हुशार असेल आणि इंटरव्ह्यूला जाताना त्याची बोबडी वळते. ओके, काही लोक अति बोलतात किंवा खोट्या गोष्टी सांगण्याची प्रवृत्ती वाढते. तर कधी कधी आपल्याला असं होतं, एखाद्या व्यक्तीचा फोन आला, स्क्रीनवर त्या व्यक्तीचं नाव वाचलं की लगेच आपल्या मनात येतं की आता माझा अर्धा ते 1 तास गेला. तर अशा लोकांचं खूप ओव्हर ऍक्टिव्ह असतं. ओके, किंवा काही लोक खूप खोटं बोलतात. तुम्ही व्यक्त केलेले विचार इतरांना समजत नाही किंवा चुकीचा अर्थ घेतला जातो. ओके, शारीरिक लेवलवर घशात दुखणे, आवाज बसणे, थायरॉइडच्या समस्या, कानांचे त्रास वगैरे वगैरे कव्हर होतात. ओके, हे झालं तुमचं विशुद्धीचे.
याच्या पुढचं आहे तुमचं सर्वात हे पण खूप लोकांना खूप फॅन्टसी असते याच्याबद्दल, तर आहे थर्ड आय चक्र. ह्या 6 नंबरचं आज्ञा चक्र महत्वाचं चक्र आहे. ओके, आज्ञा चक्र इंग्लिश मध्ये याला बोलतात थर्ड आय चक्र. बीज मंत्र याची पोझिशन तुमच्या 2 भुवयांच्या मध्ये त्याच्या तिथे असते आणि याचा कलर आहे इंडिगो पर्पल कलर आहे याचा आणि निळा कलर आहे आणि बीज मंत्र ओम आहे. ओके, बीज मंत्र ओम आहे. आता याच्याबद्दल बघूया. ज्यांचं थर्ड आय चक्र बॅलेन्स आहे अशा लोकांना गोष्टी आधीच जाणवतात आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. म्हणजे यांचं इंट्युएशन लेवल खूप छान असतं. ओके, त्यांना आधीच भास होऊन जातात, घरातून आज बाहेर पडायला नको, काहीतरी गडबड, छोट्या छोट्या गोष्टी यांना कळत असतात. नवीन कल्पना आणि दृष्टिकोन सहज सुचतात. नवीन नवीन आयडिया असतील, एक्झिक्यूट कशी करायच्या. एकाग्रता वाढते. अभ्यास, काम किंवा ध्यान करताना लक्ष एकाग्र ठेवता येते. तर मुलांसाठी खूप महत्वाचं आहे. असंही बघा तुम्ही, जे छोटे मुलं असतात 15 वर्षाच्या आतले, त्यांचं थर्ड आय चक्र छान बॅलन्स असतात. जसं मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन आहे तर ते छोटे मुलंच करू शकतात, मोठ्या लोकांकडून एवढं पॉसिबल होत नाही. ओके, 1 मिनिट, कोणीतरी स्क्रीनवर. ओके, आध्यात्मिक लेवलवर तुम्ही स्वतःच्या उच्च तत्वाशी आणि ब्रह्मांडाशी अधिक जोडले जातात. म्हणजे आपला हायर सेल्फ, आपल्याला एक लाईफ पर्पज कळतो आपला आणि तुम्ही युनिव्हर्सशी कनेक्टेड असतात. आणि स्वतःला आणि इतरांना सहज समजता येते. तुम्ही लोक ओळखून घेतात कुठली व्यक्ती चांगली कुठली नाही, याच्याबरोबर मैत्री करायला पाहिजे का नको करायला, याच्याबरोबर बिझनेस करायला पाहिजे का नको करायला, एक इंट्युएशन तुम्हाला येऊन जातं. जर आज्ञाचक्र इम्बॅलन्स असेल तर निर्णय घेताना अडथळे येतात, आत्मविश्वास कमी असतो, नवीन कल्पना सुचत नाही आणि जीवन दिशाहीन वाटते. एकदम दिशाहीन म्हणजे जसं चाललंय तसं चाललं आहे. ओके, जीवनात कोणतेही ध्येय किंवा उद्दिष्ट नसल्यासारखे वाटते. एखादी व्यक्ती एका ठिकाणी कामाला लागली, पूर्ण वयाची 40 वर्ष तिथंच थांबते, काहीच प्रगती करत नाही. ओके, तर जीवनामध्ये नवीन ध्येय उद्दिष्टे अशामध्ये काहीच नसतात. स्वतःच्या निर्णयावर आणि भावनांवर विश्वास वाटत. टॅलेंट खूप आहे, नॉलेज आहे, पण तुम्हाला थोडस डिसिजन मेकिंग मध्ये प्रॉब्लेम. शारीरिक लेवलवर डोकेदुखी, डोळ्याच्या समस्या, सायनस, झोपे संबंधित समस्या असतील त्या सगळ्या थर्ड आय चक्र कव्हर करत असतो. ओके, आता शेवटचं चक्र घेऊया आपण, त्यानंतर रेकीला कॉल करायचं. चला, आता हे चक्र आहे शेवटचं क्राऊन चक्र. याला तुम्ही मराठी संस्कृत मध्ये लिहा सहस्त्रार चक्र. सहस्त्रार चक्र. ओके, आता याला इंग्लिश मध्ये क्राऊन चक्र बोलतात. याचा कलर आहे तुमचा व्हायलेट कलर आहे, जांभळा कलर आहे, कुठलंही तत्व नाही. याची पोझिशन आपलं टाळू, तो नाही का आपण बाळाची टाळू भरतो कसं व्हायब्रेट करतो तो, तिथे त्याची पोझिशन असते. ओके, बीज मंत्र ओम. आता थर्ड आय चक्राचा पण ओम आहे, याचा पण ओम आहे, पण थोडासा डिफरन्स आहे ऐकण्यामध्ये, उच्चारणामध्ये, तेवढं ऍडजस्ट करून घ्या. ओके, तर हा आहे क्राऊन चक्र. आता क्राऊन चक्र का महत्वाचं आहे बघा, याची पोझिशन इथे असते. एक लक्षात घ्या, हा जो आहे ना क्राऊन चक्र, समजून घ्या तुमचं अँटिना आहे आणि परमेश्वराचं जे गायडन्स असतं, जे इंट्युएशन आहे, ते एक सॅटेलाइट आहे. जर क्राऊन चक्र बॅलन्स असेल तर तुम्ही त्याचे सिग्नल, गायडन्स, त्याचे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नवीन नवीन आयडिया खूप छान काम. तर क्राऊन चक्र बॅलन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, तर बघा, ज्यांचं ही क्राऊन चक्र बॅलन्स आहे अशा लोकांना त्यांच्या आयुष्यात सगळे ठीक आहे असे सतत वाटते. आपल्या अस्तित्वाचा आणि उद्दिष्टांचा स्पष्ट बोध होतो, एक लाईफ पर्पज कळतं, खरंच कशासाठी काम करत आहे ते फोकस्ड असतात. ओके, ध्यान आणि साधनेत अधिक खोलवर जाण्याची क्षमता वाढते. तर असे लोक खूप ध्यानी असतात, त्यांचा फोकसही चांगला लागतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये संतुलन ठेवतात. म्हणजे त्यांना माहिती आहे दुःख आलं आहे तर परमनंट नाही आहे, आनंद जरी आहे, सुख आहे, यश आहे, तेही परमनंट नाही आहे. ते एक समताभाव, जसं विपश्यनामध्ये शिकवतात, ते समताभाव मध्ये राहतात. ते
ब्रह्मांडाशी आणि स्वतःच्या आत्म्याशी संपर्क, तुमचं अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक जाणीव वाढते. आता ज्यांचं इनबॅलन्स आहे अशा लोकांना जीवनाचा उद्देश समजत नाही, सतत गोंधळ वाटतो. ओके. स्वतःला एकटे आणि ब्रह्मांडाशी जोडलेले नसल्यासारखे वाटते. ओके, की एकदम एकटं, माझ्या बरोबरच चुकीचं होतं, शेजारचे काही लोक सक्सेसफुल आहे, त्यांचं काय, त्यांचा जन्मच अशा घरात झालाय, चांदीचा चमचा घेऊन पैदा झाले वगैरे वगैरे. ओके. मनात सतत नकारात्मक विचार आणि चिंता निर्माण होते, स्वतःच्या क्षमतावर विश्वास वाटत नाही, शारीरिक लेवलवर अगेन डोकेदुखी, मेंदूशी संबंधित आजार, अनिद्रा आणि स्मरणशक्ती तुमची कमी. असे त्याचे काही प्रकार आहेत. तर त्याची फ्रिक्वेन्सी बघा, प्रत्येक चक्राची फ्रिक्वेन्सी असते. तर या फ्रिक्वेन्सी आहे त्याच तुम्हाला बीज मंत्राचं मेडिटेशन नंतरून करायचं आहे. तर हे काही लिहायची गरज नाही आहे, ते तुम्हाला साऊंड हिलिंग मध्ये जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला कळणार. ओके. बोलून बोलून चला, कशी वाटली माहिती सांगा मला. कुठलं चक्र बॅलन्स इम्बॅलन्स आहे, केलं थोडं अनालाइज केलं का स्वतःला? पहिल्या दिवशी सांगितलं. चला, ठीक आहे. खूप महत्वाचे बघा, काही लोक तरुण आहेत, खूप लकी आहेत, तुम्हाला आयुष्यभर कळेल माझ्या जीवनात हा प्रॉब्लेम आहे, ह्या चक्रावर काम करायचं आहे. काही लोकांना उशिरा समजलं, इथून पुढे तर काम करू शकतात की नाही. ओके. तुम्हाला ह्या पद्धतीने करायचं आहे. मेडिटेशन कसं करायचं, मेडिटेशनचा ऑडिओ मी तुम्हाला शेवटच्या दिवशी परवा तुम्हाला दाखवेल. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, 7 चक्र झाली, हे आणि ओरा झाला. आता तुम्हाला रेकीला, आता ज्यांचाही शक्तिपात सकाळी झाला, तुम्हाला आता त्याचं रेकीला कॉल कसा करायचा आपण ऍक्टिव्हेशन करून घेणार आहे. ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर तुम्ही पाण्याला चार्ज करायचं शिकणार आहे. तर आता थोडा ब्रेक घ्या, 1 मिनिटाचा वॉशरूमला जाऊन या, पाणी प्या आणि 1 ग्लास पाणी घेऊन या. ते चव बदलायचे ना, तर 1 ग्लास पाणी घेऊन या. 1 मिनिटानंतर आपण परत भेटूया. ओके. चला, 1 मिनिटाचा थोडा ब्रेक घ्या, 1 ग्लास पाणी पण घेऊन या, मग पाणी पण चार्ज करायचं. ओके. चला, आता आय होप आले असतील. आता बघा, ग्लास कुठलाही चालेल, स्टीलचा, काचेचा, कुठलाही ग्लास चालेल, तांब्याचा, सोन्याचा, जो असेल तो चालेल.
चला आता बघा, ज्यांचं ज्यांचं ऍक्टिव्हेशन सकाळी शक्तिपात झाला, सर्वांनी एक सूचना लक्षात घ्या. ज्यांचं ज्यांचं सकाळी शक्तिपात झाला आहे त्यांचं ऍक्टिव्हेशन करून देऊ, पण ज्यांचाही शक्तिपात राहिलाय त्यांचं उद्या करून दिला जाईल. पण ही प्रॅक्टिस जी मी आता 1 2 3 प्रोसेस शिकवणार आहे ते तुम्ही तुमचा शक्तिपात झाल्यानंतर करून घ्या. ओके, परत सांगतो, ज्यांचाही शक्तिपात झाला त्यांचा आता ऍक्टिव्हेशन करून दिलं जाईल. ज्यांचं राहील आहे उद्या शक्तिपात झाल्यानंतर तुमचा व्हिडिओ बघून ऍक्टिव्हेशन करून घ्या. ओके, आता मी तुम्हाला रेकीला कॉल कसा करायचा ते शिकवणार आहे आणि आता आपण ते ऍक्टिव्हेशन तुमचं करून घेऊया. ओके, चला 1 मिनिट, मला 1 2 मेसेज बघू द्या, कुणाला आवाज वगैरे येतोय की नाही. चला ठीक आहे. आता बघा, मी जे ही रेकीची प्रेयर शिकवणार आहे, रेकीला कॉल कसं करायचं 1 2 3 प्रोसेस. बिलकुल घाबरू नका तुम्हाला, आणि एखादं वाक्य विसरले वगैरे त्याला घाबरायचं नाही. तुम्हाला मी 1 मिनिट एक फाईल दाखवतो. बघा, असं लिहिलेल्या नोट्स तुम्हाला शेवटच्या दिवशी जसंच्या तसं मी जेही बोलणार आहे ते तुम्हाला लिहिलेलं येणार आहे. ओके, चला आता रेकीला कॉल कसा करायचा बघा, तिथे ती प्रेयर आहे, नंतर तुम्ही जेव्हा नोट्स येतील तेव्हा वाचून घ्या. फक्त मला फॉलो कर. फक्त माझ्या मागे म्हणायचं आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत. रेकीला युनिव्हर्सल असंच कॉल करतात, खूप सोपं आहे रेकीला कॉल करणं. ओके, बघा दोन्ही हात रब करा आणि रेकीमध्ये गुरु शिष्य परंपरेला महत्व आहे. आणि व्हिडिओ ऑन करा, नाही तर मला समजणार नाही तुम्ही कशी करत आहे. बघा, दोन्ही हात रब करा. मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे. माता पिता, माझे गुरु आणि ईश्वराचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हात असे करा तळवे आकाशाकडे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. फक्त नाही तर बोला, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो, स्क्रीनवर वाचून बोला. ओके, नाही तर तुम्हाला माझ्या मागे येणार नाही. हे बघा, हे बघा, बघा अनंत, बघा हात असे करा आणि बोला, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आता काय करायचं आहे, डावा हात खाली घ्या, उजवा हात वर. हात कप शेप मध्ये, हात कप शेप मध्ये, डावा हात खाली, उजवा हात वर, आणि हात क्लॉकवाईज फिरवायचा आहे. ओके, घड्याळाच्या दिशेने असा. आता तुम्हाला उजव्या हाताने डाव्या हाताला चार्ज करायचा आहे. ओके, ऍफर्मेशन द्यायचं, माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. अंदाजे 21 वेळेस माझ्या मागे म्हणा, माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. पुढे जाऊन कॉन्सन्ट्रेशन केलं तुम्हाला व्हायब्रेशन जाणवतील. ओके, करा अंदाजे 21 वेळेस. मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो, विसरले असतील तर. हे बघा, एक इथं मी हायलाइट केलं आहे बघा, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. ओके, आता काय करायचं आहे, हात बदला, उजवा हात खाली घ्या, डावा हात वर. सेम प्रोसेस करा. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. आहे की नाही सगळे? ओके, व्हेरी नाईस, परफेक्ट. ओके, आता काय करा, डाव्या हाताची मूठ बांधा आणि मांडीवर ठेवून द्या डाव्या हाताची मूठ. उजवा हात वरती घ्या, क्राऊन चक्रावर घ्या आणि ऍफर्मेशन द्या. ऍफर्मेशन शिकवले ना डॉक्टर त्यांचे, तेच काम करायचं. ओके, ऍफर्मेशन द्या. हात घड्याळाच्या दिशेने फिरवा.
माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. स्लोली स्लोली करा, फील होऊ द्या. आता काय करायचं आहे, हात घ्या आणि तुमच्या नाभीवर ठेवा. आपण ना ह्या नाभीपासून सगळ्यांशी कनेक्टेड असतो, आपले हजारो एनर्जी सेंटर असतात. हात घ्या, नाभीच्या पुढे क्लॉकवाईज फिरवा. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. चला आता काय करायचं आहे, परत ऍफर्मेशन द्यायचं आहे. दोन्ही हात कप शेप मध्ये हृदयासमोर घ्या, असे ठेवा आणि ऍफर्मेशन द्यायचं स्वतःला. माझा संपूर्ण शरीर आणि ओराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या संपूर्ण शरीर आणि ओराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या संपूर्ण शरीर आणि ओराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड. चला आणि शेवटी बोलायचं मी स्वतःची आभारी आहे, गुरूंची आभारी आहे, माता पिता ईश्वराची थँक्यू थँक्यू थँक्यू. एवढं सोपं आहे. नंतर तुम्ही 1 to 3 प्रोसेस जेव्हा ज्यांचा शक्तिपात राहिलाय त्यांनी एकदा करून घ्या. आता तुम्हाला पाण्याला चार्ज करायचं आहे. कुठली आता चार्ज कसं करायचं आपण बघूया. ओके, तर आणि प्रत्येक वेळेस असं काही करताना, रेकी देताना रेकीची प्रार्थना खूप सोपी आहे. रेकीला कॉल करणं ते एक मिनिट पण लागत नाही, ते करायचं आहे. ओके, आता तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला पाण्याची चव बदलायची आहे. तर ज्यांनी पाणी आणलं असेल, एक घोट पिऊन बघा आणि त्याची चव नोटीस करा, नाही तर मग तुम्हाला ती चव वेगळी कळायला पाहिजे. थोडस एक टेस्ट घ्या आणि पाण्याची चव बघा कशी लागत आहे, हा नोटीस करा. आता तुम्हाला आता बघा, ह्या पाण्याला आता मी याला बोलेल की मला एक चव माहित आहे की ह्या पाण्याला मंदिराच्या तीर्थाच्या गोडीची चव मी याला देईल. तुम्ही नारळ पाणी बोला किंवा तुम्ही एखाद्या श्री क्षेत्राला भेट दिली असेल, तिथलं पाण्याची चव माहिती असेल त्याला, ते अफर्मेशन द्या, जशी तुमची मर्जी. ओके, तर आता तुम्हाला काय करायचं आहे, आणि कधी हिलिंग करताना, रेकी देताना उजव्या हाताने द्यायची आहे. आपला उजवा हात गिवर असतो आणि डाव हात रिसिव्हर असतो. तर कुठल्याही महापुरुषांच्या फोटोमध्ये त्यांचा उजवा हातच वरती असतो. ओके, चला आता आपण रेकीला कॉल करूया पाणी चार्ज करण्यासाठी. दोन्ही हात रब करा. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःचे आभारी आहे. माझे माता पिता, गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी. साधं सोपं बोला, हे रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. 3 वेळेस बोला, हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. ओके, आता ग्लास डाव्या हातात पकडा, डाव्या हातातच पकडा, उजव्या नका पकडू. आणि हात वरती आणि थोडस ग्लास पासून वरती घ्या आणि आता ऍफर्मेशन द्या. ओके, हात कप शेप मध्ये पाहिजे, असे नाही. आता मी माझ्या पद्धतीने देत आहे, तुम्हाला जे द्यायचं ते तुम्ही ऍफर्मेशन द्या, जी चव पाहिजे ती. बघा, ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. बघू द्या सगळं, क्लॉकवाईजच हात फिरवा. स्लोली स्लोली. शोभना मॅम थोडं अजून हळू ती एनर्जी फील करा, जास्त फास्ट.
या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. या स्क्रीनवर बघतो. ओके, व्हेरी नाईस. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली. आणि शेवटी बोलायचं आहे की हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. करणारा तोच आहे. ओके, चला. आता शेवटी बोलायचं स्वतःची आभारी आहे, माता पिता गुरुंची. आता पाण्याची चव घेऊन बघा आणि मला सांगा चव बदलली की नाही बदलली, किंवा तुम्ही काय अफर्मेशन दिला. सांगा कुणाला काय एक्सपिरियन्स आले, एक्सप्लेन किंवा मेसेज मध्ये सांगा. काय दिलं तुम्ही, झाली की नाही, किती % झाली. होतात. ओके, माझी 15वी बॅच आहे, सगळ्यांनाच 90% लोकांना फरक जाणवतो. चला. आहे कोणी, झाली. चला, ललिता मॅमची झाली. चला, कॉंग्रॅच्युलेशन. अजून कोणी, बोला पूर्वा मॅम. तर पाण्याची टेस्ट तर चेंज झालीच आहे, पाण्याचा वास पण चेंज झालाय. चला, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू. थँक्यू. चला, एनी मोर, एनीवन. आणि ओके, नेक्स्ट बघू द्या. चला, झाली. चला, काहींची नाही होणार. ओके, 100% कशी रिझल्ट येणार, त्याचं काहीतरी कारण असेल ना, म्हणून नाही झाली. ओके ओके, चला, व्हेरी नाईस. चेंज झाली. ओके, बघा, करून बघा. ज्यांचं उद्या शक्तिपात ज्यांचे राहिले त्याच्यानंतर तुम्ही करून बघायचंय. ओके, आता बघा, ही गोष्ट मी का शिकवली, याचं पण एक कारण आहे. आता मला तुम्ही सगळे सांगा. चला, थोडी झाली. अजून कोणी, तुम्ही कुठली चव दिली ती पाण्याला ते तरी सांगा. की फक्त मी सांगितली तीच दिली का, कोणी निंबू पाण्याची दिली असेल, कोणी कुठल्या तीर्थक्षेत्राची, तुम्ही कुठली दिली होती पूर्वा मॅम, काय कुठली चव सांगितली होती का, तेच सांगितलं. चला, सर नारळ. मी सर मी उज्जैनचं महाकाल मंदिर आहे तिथलं तीर्थ जरा वेगळं टेस्ट करतं सर, त्याची चेंज दिली होती आणि मला त्यात थोडस एक स्मोकी फ्लेवर पण येतो नेहमी तिथे, तर ते सेम टेस्ट आली सर तिथे पाण्याला चला, आणि वास पण आला तिथला. चला, थँक्यू. बोला, काय झालं नंदा मॅम, तुमचा हँड रेज झाला. ते अनम्यूट करा. मी बोला. नारळाच्या पाण्याची चव दिली होती. अच्छा, ओके. झाली का. थोडीशी, थोडं चला, वाटलं ठीक मला. ठीक आहे. ओके, नो प्रॉब्लेम. आता बघा, मी पाणीच का सांगितलं. आता मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, आपलं शरीर किती टक्के पाण्याने बनलेलं आहे. सांगा बरं मला. किती टक्के पाण्याने बनलेलं आहे. 72%, 70%. ओके, हा, लगभग 70% बनलेला आहे. आता बघा, जसं मी तुम्हाला ते डॉक्टर मसरोइमेटोचा एक्सपेरिमेंट दाखवला होता, आणि 70% शरीर पाण्याने बनलं आहे. आणि जेव्हा आपण सतत स्वतःशी सेल्फ टॉक, निगेटिव्ह सेल्फ टॉक करतो, काय होत असेल बरं. तुम्ही स्वतःबद्दल सतत नकारात्मक बोलले, काय होणार आहे. सततच्या नकारात्मक विचाराने शरीर तसंच होतं. ओके, तर पॉझिटिव्ह बोलायचं आहे इतरांशी देखील. आता पाणी चार्ज करायचं कारण काय बघा, याचे खूप सगळे फायदे आहेत. कोविडमध्ये खूप लोकांना रिझल्ट आले. तुम्हाला काय करायचं आहे, पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे. समजा आता मी काय करतो, आता सगळ्यांशी बोलायचं आहे, थ्रोट चक्र बॅलन्स पाहिजे, एवढ्या वेळ बोलायचं आहे, तर मी एक ॲफर्मेशन देतो की हे पाणी पिऊन माझं थ्रोट चक्र पूर्णपणे बॅलन्स होत आहे आणि मला ऐकून घेणाऱ्या स्टुडंटला त्याचा लाभ होतो आहे. तर तुम्हाला जरी काही आजार असेल तरी तुम्ही ॲफर्मेशन द्यायचं. घरात आजारी व्यक्ती असेल, हे पाणी पिऊन, हे पाणी ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. हे पाणी
ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. ओके. समजा मुलं शाळेत जात आहे, त्यांची वॉटर बॉटलला चार्ज करू शकतात. हे पाणी पिऊन याचं थर्ड आय चक्र परफेक्टली बॅलन्स होत आहे आणि याची एकाग्रता वाढत आहे. हे पाणी ग्रहण करणाऱ्याचे किंवा हे पाणी ग्रहण करून माझ्या मुलाची एकाग्रता एकदम वाढत आहे, असं ऍफर्मेशन द्या. पाणी खूप लवकर ऍफर्मेशन घेतं, लक्षात घ्या. मीठ, पाणी तुम्ही जे ऍफर्मेशन देतात, पाण्याला मेमरी असते, लक्षात घ्या. पाण्याला पण मेमरी असते, सायंटिफिकली प्रूव्हन आहे. तर तुम्हाला ऍफर्मेशन्स ह्या पद्धतीने द्यायचे आहे, स्वतःसाठी, इतरांसाठी. एक ते कामच करायचं, सकाळी पाणी भरलं की तो हंडा मडका जे पण आहे त्यालाच द्यायचे ऍफर्मेशन. हे पाणी पिणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. आणि बघा, तुम्ही कधी ट्राय करून बघा, असं होतं. एखादा शेजारच्याच व्यक्तीला पाणी देऊन बघा किंवा तुम्ही प्रयोग करा, मग ते बोलणार की याची चव खरंच, तुमच्या घराची चव, पाण्याची चव खरंच वेगळी लागते. ओके. तर प्रयोग करा. तुम्ही प्रयोग नाही केले तर समजणार कसं आहे? एक दोन वेळेस फेलही होणार, पण कधी ना कधी तर यश येईल. करणं तुमच्यावर डिपेंड करतं. ओके. आलं लक्षात? तुम्हाला ह्या पद्धतीने पाणी करायचं आहे. ओके. थांबा, मी सगळ्यांची क्वेश्चन आन्सर घेतो, नाही तर माझा विषय राहून जातो. मी जर विसरलो ना, खूप गडबड होऊन जाईल. बघा, उद्या तुम्हाला मी शिकवणार आहे पेंडुलम डाउजिंग. थोडंसं स्क्रीनवर दाखवतो, 1 मिनिट थांबा. बघा, उद्या तुमचा खूप आवडता दिवस आहे, हे पेंडुलम डाउजिंग आहे. तर तुम्हाला डाउजर विकत घ्यायची गरज नाही आहे. तर तुम्हाला असं डाउजिंग करायचं शिकवणार आहे. कुठे जाऊन डाउजर विकत घेऊ नका. काय करायचं आहे, साधा दोरा घ्यायचा. दोरा प्रत्येकाच्या घरात असतो. दोरा घ्यायचा, अंगठी पण प्रत्येकाकडे असते. सोनं, चांदी, पितळ काही चालेल, फक्त शेप महत्वाचा आहे. ओके. किंवा हनुमानाची गदा या शेपची असते, तेही चालेल. ओके. एका मॅडमने छोटस ते लॉक घेतलं होतं मागच्या वेळेस, सुटकेसला लावता पण ट्रॅव्हलिंगला, तेही चालतं. ओके. काय करायचं, बस दोरा याच्यामध्ये टाकायचा असा, आणि झालं तुमचं पेंडुलम तयार. ओके. उद्याचं सेशन मिस करू नका. जर तुम्ही हे शिकले, हो नाहीचे उत्तर, घरातील प्रत्येक कोपऱ्याची एनर्जी चेक करायचं, 7 चक्र पण तुम्ही चेक करू शकतात. खूप सुंदर काम करतं. ओके. तर उद्याचं सेशन खूप जास्त तुमच्यासाठी महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला खूप उद्या म्हणजे टेक्निकल काही नाही आहे, थोडंसं फन वे मध्ये आपण घेऊया. प्लस तुम्हाला मी उद्या थोडेसे सिम्बॉल शिकवणार आहे, ज्याच्यासाठी शक्तिपाताची गरज नसते, तर पैशासाठी आहे, आरोग्यासाठी आहे, नातेसंबंधांसाठी आहे. असे काही झिबू सिम्बॉल्स मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे. ओके. तर चला, आजच्यासाठी एवढंच आहे. आता मी क्वेश्चन आन्सर घेतो, ज्याचे काही डाऊट असतील क्लिअर करून घेऊया आपण. ओके. हा, बोला विजा तळेकर मॅम, बोला. तुमचा हँड रेज होतो, बोला मॅडम. Am I audible, sir? हम्म. हा. सर, ऍक्च्युली रेकी आणि दुसरे कार्य करताना हँड्स वापरले जात नसताना आपण काय करू शकतो? मला समजलं नाही, तुमचं नीट ऐकू आलं नाही. सर, ऍक्च्युली फिजिकल कंडिशन मुळे मी सगळीकडे हात ठेवू शकत नाही किंवा ओके. फिरू शकत नाही. नाही करू शकत, पण त्याच्यासाठी तुम्हाला ऍडव्हान्स लेवलला इंटेन्शनल रेकी असते. मग तुम्ही थर्ड आय चक्राने फोकस्ड करून व्हिज्युअलायझेशन नाही करू शकतात. पण लेवल 1 मध्ये तुम्हाला हाताशिवाय पर्याय नाही आहे. ऍडव्हान्स लेवल मध्ये त्याच्यासाठी ऑप्शन आहे. मग ओके. पण लेवल 1 मध्ये तर तुम्हाला हातांनीच करायला लागेल, अदरवाईज ऍडव्हान्स लेवल मध्ये तशी गरज पडत नाही. ओके. ठीक आहे. थँक्यू. हा, भाग्यश्री मॅम बोला, भाग्यश्री भामरे. हा, बोला मॅडम. तुम्ही परत म्यूट झाल्या, हवं तर करा, तोपर्यंत मी दुसऱ्या. हा, बोला हॅलो मॅडम. सर, माझा शक्तिपात राहिला आहे, ठीक तर आहे. उद्या किती वाजता चालू होईल? सेम टाइम, सकाळी 6 वाजता. लेट झालं तर मिस होऊन जाईल. 10 वाजेनंतर मग जे लेट येतात ना त्यांचं होत नाही. सकाळी टाइमवर या. सकाळी 6ला का? हो, सेम लिंक असेल, आजी पाठवली तीच लिंक असते. ओके. म्हणजे शक्तिपाताची वेगळी लिंक आहे, त्या लिंक. हा, बोला कविता. हॅलो. हा, बोला ना मॅडम. हा सर, माझं ना हातामध्ये मला व्हायब्रेशन जाणवल्या, पण पाण्याची टेस्ट चेंज नाही झाली.
नाही काही प्रॉब्लेम नाही. पहिले बघा, मी तुम्हाला 7 चक्र शिकवले आहे. आपल्या चक्रा ओरामध्ये पण प्रॉब्लेम, ते उद्या तुम्हाला पेंडुलम डाउजिंग मध्ये समजेल का झालं नाही का नाही. ओके, उद्या मी डाउजिंग शिकवणार आहे ना, तेव्हा थोडीशी तुम्हाला आयडिया येईल. पण ओके, मग मी उद्या पण अशी सेम प्रॅक्टिस करू का किंवा संध्याकाळी घरी असं प्रॅक्टिसची पाण्यात? नाही ते. नाही नाही, पाण्याची तुम्ही अगोदर होऊन जाऊ द्या, 5 दिवस होऊन जाऊ द्या. तुम्हाला पुढे बरं. मेडिटेशन वगैरे पण करायचं. ओके, घाई करू नका. काही क्वेश्चन असतील लास्ट डेला, लास्ट डे नंतर प्रॅक्टिस आहे. ओके, टेन्शन घेऊ नका. ओके. आणि जरुरी नाहीये चव बदलली तुम्ही तरीही, चव बदलणंच गरजेचं नाहीये. तो एक प्रयोग आहे. तुम्ही त्याला अफर्मेशन देऊ शकतात, हे पाणी पिऊन मला आरोग्याची प्राप्ती होत आहे. प्रूफच ओके. मागायचं असं काही गरज नाही. ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. ते आपल्या टेस्ट बर्डवरच पण असतं कधी कधी. ओके, चला, सकाळची रेकॉर्डिंग नसते. ओके, अटोनमेंटचे काही ते लाईव्ह अटोनमेंट द्यायला लागतं, त्याचं काही नसतं. हा, बोला स्वप्नाली मॅम. अनम्यूट करा, अनम्यूट. ओके. ओके. आपण दोन्ही हाताचे पाम जेव्हा एकमेकांवरती रब करतो त्यावेळी लिटल बिट आपली स्टॅटिक जी फिलिंग असते, तो मला जे सेन्सेशन फील झालं ते आणि खूप खूप स्ट्रॉंग सेन्सेशन फील झालं जेव्हा मी माझे दोन्ही पाम मांडीवरती ठेवले होते. तर मला विचारायचं आहे की हे आपलं म्हणजे ऍक्च्युअल रेकी की माझ्या डोक्यावरती फॅन सुद्धा चालू आहे, तर त्या स्टॅटिक इफेक्ट आणि फॅनची एअर त्याच्यामुळे की म्हणजे एक्झॅक्टली काय? तसं हे मग तुम्ही दुसरा प्रयोग करून बघा, दुसऱ्या रूम मध्ये जाऊन बघा कसं वाटतं. आणि बघा, मी तुम्हाला शक्तिपात घेताना सांगतो, येणाऱ्या सर्व ऊर्जांचा अगदी सहजतेने स्वीकार करायचा आहे. जजमेंटल राहायचं नाही. कधी तुम्हाला जाणवतील, जजमेंटल कधी राहायचं. नाही जाणवतील. ओके, तर मी कधी जेव्हा अटेंडमेंट घ्यायचो, मी गुरुंकडून घ्यायचो, मला काही जाणवायचं नाही. पण मी जेव्हा देतो माझ्या विद्यार्थ्यांना जाणवतं. असे माझे 4-5 झाले, कधी जाणवतं कधी नाही. पण याचा अर्थ असं नाही की ऍक्च्युली इथे एनर्जी नसते. ओके, ऍक्च्युली प्रत्येक वेळेस आपल्याला 2007 वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. फक्त सहजतेने स्वीकार खूप महत्वाचा आहे. ओके, 2017 मध्ये मी इन पर्सन घेतलं होतं रेकीचं फर्स्ट लेवल. पण मला नालंदा रेकी सेंटर मुंबईचं आमच्या कांदिवलीला आहे. पण मला तिथे तेवढं हे नाही जाणवलं. पण आता तुमच्यासोबत या 3 दिवसामध्ये खूपच इफेक्ट जाणवला. अदरवाईज 3 दिवस आणि ते सुद्धा ऑनलाईन करणं माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं. आणि हे जे तुम्ही आता म्हणजे एक पाम दुसऱ्या पाम वरती आपण फिरवणं, जसं ची बॉल काइंड, तेही मला म्हणजे खूप स्ट्रॉंगली फील झालं. पण म्हणजे मी अग्री करते, पण मला तसं विचारायचं होतं की म्हणजे मला खरंच हे फील झालं ना, कारण ते मला खूप स्ट्रॉंगली फील झालं असं. मी तेच सांगत आहे, नेहमीच असे अनुभव येणार नाही. ओके, न्यूट्रल राहायचं आहे. जेही देईल तर सहजतेने घ्यायचं आहे. मग तुमचं मग प्रत्येक वेळेस डाऊट होईल. ओके, तुम्हाला असं 100 वेळेस हिलिंग करायला लागेल, तर प्रत्येक वेळेस अनुभव येत नाही. आता मलाही कधी कधी अटोनमेंट देताना माझेही व्हायब्रेशन जाणवतात, कधी नाही जाणवत. पण याचा अर्थ तसा नाही की तिथे काही होत नाही. ओके, तिथं आपले थोडेसे माइंडचं थोडंसं काम करतं. ओके, ती वेगळी गोष्ट आहे. पण विश्वास ठेवणं महत्वाचं आहे, श्रद्धा. काल मी सांगितलं पहिल्या दिवशीच की श्रद्धा असणं महत्वाचं आहे. ओके, तर टेन्शन नका घेऊ. ओके, थँक्यू सो मच. ओके, बोला अंजली. अनम्यूट करा मॅडम. हा, बोला. हॅलो. बोला मॅडम, हॅलो. बोला ना. सर, आपण मगाशी ऑरा किंवा 7 चक्राचं जे शिकवलं, त्यानंतर मेडिटेशन सांगितलं तुम्ही हृदयावरती, आपल्या सहस्रार चक्रावरती. त्याच्या आधी सर मग तुम्ही 3-3 मिनिटांचं जे 7 चक्राचं मेडिटेशन आहे, मग आपण ते रेग्युलर करायचं आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं शिकवलं, म्हणजे नाही, चक्राचं ते ऍक्टिव्हेट करण्यासाठी किंवा चक्रांना हील मी तुम्हाला ऑडिओ फाईल शेवटच्या दिवशी देणार आहे. ते प्रॅक्टिकल मी शेवटच्या दिवशी घेणार आहे. साऊंड ऐकून अच्छा. दाखवेल, मग कसं करायचं परत एकदा सांगेल. आज फक्त चक्रांची माहिती दिली. ओके, बेसिक. तुम्हाला शेवटच्या दिवशी जेव्हा साऊंड येईल तेव्हा तुम्हाला समजून जाईल. ओके, मी ते शेवटच्या दिवशी घेणार आणि आहे. मगाशी सर ते शिकवलं तुम्ही, हृदयावरती कपिंग करायचं आहे. काय? आपण सहस्रार चक्रावरती कपिंग आणि हृदयावरती कपिंग, मग त्याचा कशासाठी आपण हे करायचंय? नाही, मला समजलं नाही काय.
मगाशी तुम्ही जे शिकवलं ना, पाणी चार्ज करण्याआधी जे शिकवलं तुम्ही, हृदयावरती कपिंग हा करून, हा ते आपल्याला म्हणजे ऑरासाठी शिकवलं का त्या हे चक्रांसाठीच हे केलं तुम्ही? नाही, ते सध्या तुमचं ऍक्टिव्हेशन घेतलं. ज्यांचा शक्तिपात झाला त्यांचं ऍक्टिव्हेशन साठी घेतलेलं आहे. ओके. पुढे जाऊन तुम्हाला जेव्हा कुणाची इतरांची हिलिंग कराल तेव्हा ती 1 2 3 प्रोसेस आहे, त्या नोट्स मध्ये लिहिलं आहे, तुम्हाला समजून जाईल. ओके. ते तुम्हाला रोज करायची गरज नाही आहे. ओके. ते चालेल रोज सर, थँक्यू. छान वाटलं, तुमच्या सोबतचा अनुभव छान आहे. ओके. चला 1 2 क्वेश्चन घेऊया, मला पण काम. ओके. हा, तृप्ती मॅम बोला. सर मला हे विचारायचं होतं, आपण जेव्हा हात रब करतो तेव्हा लाईटली ते गरम होतात, ओके. पण कधी कधी ना माझे हात गरम होत नाही, तर ते चक्रा इम्बॅलन्स असल्यामुळे होतं का अजून काही रिझन असेल? मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, सर्व एनर्जीचा सहजतेने स्वीकार करायचा, जजमेंटल राहायचं नाही, टेस्ट नाही सर, करायचं नाही. मला तुम्ही हे नाही परीक्षा म्हणायचंय. नाही, हे नेहमी, नॉर्मली हे विचारली, बघा, कारण नेहमी नॉर्मली हे ऐकून घ्या. होतं गरम. नेहमीच सारखे अनुभव नसतात. पुढे जाऊन तुम्ही कुणाची हिलिंगही कराल, जरी हातातून एनर्जी आली नाही तरी तिकडे पोहोचत असते. ओके. आलं लक्षात? तर एवढं जजमेंटल व्हायचं नाही, एकदम सहज भावने करायचं आहे. याच्यामध्ये विश्वास, सहजभाव खूप महत्वाचा आहे. तुम्ही संशय घेणार, मी पहिल्या दिवशी म्हणून शिकवलं, भगवान नाही श्रीकृष्ण सर, बोलले. मला ना, मी हा प्रश्न असा विचारला होता कारण मला संशय नाहीये ह्याच्यात, की एनर्जी तरी असते हे माहितीये, पण असं आपण खेळताना पण खूप वेळा करतो ना, तर तेव्हा पण असं गरम होत नाही, तर त्यामागे कारण हे असू शकतं का की चक्र इम्बॅलन्स आहे, त्यामुळे विचारलं. नाही, तसं काही नसतं. ओके. तसं काही ओके नसतं. सर, थँक्यू. ओके. आणि नंतर रेकी स्वतः ठरवते कुणाला किती हिलिंग द्यायची, कशी द्यायची, एखाद्या व्यक्तीच्या गरजेनुसार. तर ते प्रत्येकासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने व्हायब्रेशन्स होत असतात. ओके. ते आपण नाही ओके सर, ठरवत, ते थँक्यू. रेकी स्वतः ठरवते. ओके. थँक्यू. चला, 11:30 झाले. अजून कोण आहे? मला दिसत नाही स्क्रीनवर. हा, बोला विद्या मॅम, बोला. आणि उद्या घेऊन या ते पेंडुलम अंगठी दोरा, खूप छान एक्सपिरियन्स आहे. नाही, आवाज नाही येते तुमचा. अनम्यूटचं बटन दाबा. ते बटन दाबा तिथे. हा, झालं. हा हा, मी रेकी मास्टर आहे, ग्रँड रेकी मास्टर. व्हेरी नाईस. हा, मी रेकी करते, मी रेकी देते. मला खूप इफेक्ट आजही जाणवला. मी पाणी चार्ज करते रोज, पण मला थोडं ऍडव्हान्स मध्ये शिकायचंय, म्हणून त्यासाठी तुमच्याशी बोलायचंय मला. ठीक आहे. नंतर कॉल करा मला. ओके. हा, मग तुमचा नंबर मला पाठवाल तर बरं होईल. नाही, तुम्ही व्हॉट्सअप वर तिथे आहे ना ऍडमिनचा नंबर, मी त्याच्यावर कॉल केलंय, करा. आज तुम्हाला कॉल पण केला होता ठीक आहे, एसबी परत करा नंबरवर. एकदा. सकाळी बिझी होतो ना, परत एकदा कॉल करा. ओके सर, धन्यवाद. आणि मी आता अटेंडमेंट घ्यायची नाही ना? नाही, काही गरज नाही. हा, मी घेतलीच नाही आज, नाही, काही म्हणून प्रॉब्लेम विचारते. हा, नाही. ओके, थँक्यू सर. ओके, चला, ठीक आहे. तर आपण आता उद्या भेटूया. ओके. ज्यांचा शक्तिपात राहिला उद्या सकाळी भेटूया. आणि अदरवाईज उद्या तुम्ही ते पेंडलम अंगठी दोरा घेऊन या. उद्याच तुम्ही मॅजिशियन बनणार आहे, जादूगर बनणार आहे. ओके. घरच्यांना सरप्राईज करणार आहे. सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच.